छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. योग्य वयात योग्य प्रकारचे संस्कार करून त्यांनी राजे शिव छत्रपतींना घडवले. बहुजनांचे राज्य निर्माण करण्याचे स्वप्न रयतेच्या व आपल्या पुत्राच्या मनावर त्यांनी निर्माण केले व ते साक्षात आणले. मा जिजाऊ हा शब्द किंवा उत्तुंग आदर्श मातृत्वाचा निरंतर खरा आहे. या गौरवशाली मातृत्वाचा अच्युत्य शिखराला जोड नाही. आदर्श ममतेचा, संस्काराचा, शौर्याचा, धैर्याचा, स्वराज्याचा ज्वलंत साक्षात्कार म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. अशा या ध्येयनिष्ठ, राज्यनिष्ठ, कर्तव्यदक्ष, दृढनिश्चयी रयत हेच कुटुंब अशी रयतेप्रती कुटुंब वत्सलता, आदर्श मातृत्व खान, स्वराज्य संकल्पनेच्या त्यागमूर्ती, आदर्श गुरु, दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राष्ट्रमाता, राजमाता मा जिजाऊ साहेब अशा राजमाता, लोकमाता, राष्ट्रमातेचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व तितक्याच जबाबदारीने देश विदेशात साजरा केला जातो आहे. हाच धागा पकडून आमच्या ग्रामीण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वसंतनगर, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड येथील आमच्या मराठी विभागाच्या वतीने आज 13 जानेवारी 2021 रोजी एक दिवसीय राज्यस्तरीय ई चर्चासत्राचे आयोजन आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. या चर्चासत्रात आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाला आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी प्राध्यापक डॉक्टर पंडित शिंदे, मराठी विभाग प्रमुख या नात्याने मराठी विभागाच्या वतीने आपल्या सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत करीत आहे. मा जिजाऊचे जे स्वप्न होते ते आपण सर्वजण मिळून साकार करूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. या राज्यस्तरीय ई चर्चा सत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर हरिदास राठोड सर यांच्या मार्गदर्शनामुळेच हे चर्चासत्र आम्ही संपन्न करीत आहोत. प्राचार्य सरांचे वेळोवेळी आमच्या विभागाला कार्यप्रवृत्त करण्यासाठी अतिशय मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. महाविद्यालयाला उंचीवर घेऊन जाण्याचे, महाविद्यालयाचा आलेख चढता ठेवण्याचे काम आदरणीय प्राचार्य हरिदास राठोड सर हे करत आहेत. आजच्या चर्चासत्रांचे अध्यक्ष म्हणून सरांचे मी मनपूर्वक स्वागत करीत आहे. त्याचबरोबर आजच्या प्रमुख व्याख्यात्या आदरणीय प्राचार्य डॉक्टर स्मिता रावसाहेब देशमुख मॅडम, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती तथा राजमाता जिजाऊ चित्रपट फेम अभिनेत्री ह्या स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ माँसाहेब अन्य सद्यस्थिती या विषयावर आपले सविस्तर विचार मांडणार आहेत. आपल्या सर्वांना ज्ञात आहेच, प्राचार्य स्मिता देशमुख मॅडम यांच्या मी जिजाऊ बोलते या एकपात्री प्रयोगाचे देश विदेशात अनेक कार्यक्रम संपन्न झालेले आहेत व होत आहेत. त्याचबरोबर दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवरती व आकाशवाणीवरती विविध कार्यक्रमाचे सादरीकरणही त्यांनी केलेले आहेत आणि करत आहेत. त्यांना देश विदेशातील जवळपास 15 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. देशमुख मॅडमचे आजपर्यंत 40 रिसर्च पेपर, 20 वेगवेगळ्या पुस्तकातून लेख, त्याचबरोबर अनेक वर्तमानपत्र, दैनिके, मासिके यामधून सातत्याने त्यांचे लेखन चालू आहे. मॅडम ह्या न्याक समिती बेंगलोर व दिल्लीच्या सदस्य आहेत. संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या डीन, अकॅडमिक काउन्सिल सदस्य तसेच विविध विद्यापीठातील वेगवेगळ्या समित्यावर सन्माननीय सदस्य म्हणून मॅडम काम करत आहेत. अशा सर्व गुण संपन्न प्राचार्य स्मिता देशमुख मॅडम यांना ऐकण्याचा आज या ठिकाणी आपल्याला सुयोग जुळून आलेला आहे. मी ताईचे मनपूर्वक शब्दसुमनाने स्वागत करतो
आमच्या महाविद्यालयातील मराठी विभागाची स्थापना कॉलेजच्या स्थापनेवरच म्हणजे 1991 साली झाली. तेव्हापासून ती विभागात अनेक वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन सातत्याने करीत आहोत. युवक महोत्सवामध्ये अनेक पारितोषिकं आमच्या महाविद्यालयांनी पटकावलेली आहेत. तर त्याचबरोबर मराठी विभागातील आमचे अनेक विद्यार्थी हे नामवंत साहित्यिक म्हणून महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवत आहेत. तसेच विविध मोठमोठ्या पदावर आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी हे कार्यरत आहेत. यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. यापेक्षाही महाविद्यालयाचे कार्य फार मौलिक व मोठे आहे, परंतु विस्तार प्रयास्तव मी माझे प्रास्ताविक आटोपते घेतो. या चर्चासत्रात आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचे, प्रमुख व्याख्यात्यांचे मनपूर्वक स्वागत करून मान्यवरांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करून माझे प्रास्ताविक संपवतो. आजच्या व्याख्याता प्राचार्य डॉक्टर स्मिता देशमुख मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सविस्तर अशी मांडणी करावी. जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. सर्वप्रथम आजच्या एक दिवशी ह्या वेबिनारचे आदरणीय अध्यक्ष हरिदासजी राठोड साहेब, त्याचबरोबर ज्यांनी आता नुकतंच प्रास्ताविक केलं असे मराठी विभाग प्रमुख पंडित शिंदे सर, मला कविता लोहाळे मॅडम दिसत आहेत, आणि सगळ्यांचं, आणि जे काही श्रोतृ वर्ग आता ऑनलाईन आभासी पद्धतीनं जो इथे उपलब्ध आहे त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आहे. खरं म्हणजे आजकाल ग्रामीण आणि शहरी राठोड सर, शिंदे सर असं काही राहिलेलंच नाही आहे. आपण ऑनलाईन आहोत म्हणजे वी आर ग्लोबल. आपण ग्रामीण शहरी हा विषय सुद्धा सोडून द्या. आणि म्हणून एक ग्लोबल लेवलवर, कारण आज आफ्रिका, अमेरिका, केनिया, रशियामध्ये जरी कुणी बघितलं असेल ही लिंक शिंदे सर तुम्ही जर पाठवली, ते सुद्धा आपल्याला जॉईन होऊ शकतात. म्हणून हा ग्रामीण भाग नाही. ग्रामीण कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वसंतनगर, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड यामध्ये असणारं आपलं महाविद्यालय. आणि खरं म्हणजे आपण जेव्हा इतिहासाचा एखादा मराठी विभाग हे आयोजित करतोय, खरं मला कौतुक असं वाटतं, कारण आपण जनरली विचार करताना असं बघतो की मराठी विभाग आणि कुठे इतिहासाचा विषय आपण घेतोय, पण आज इंटरडिसिप्लिनरी हा विषय आपण सगळ्यांच्या डोक्यामध्ये आपला आहे. त्यामुळे मला असं वाटतं इतिहास हा विषय जो आहे हा प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित आहे. विषय मराठी हा विषय हा अत्यंत महत्वाचा, आणि जेणेकरून आपण वाचन करतो, लेखन करतो, वक्तव्य करतो, आणि त्यासाठी ह्या विभागाने हे जे समोरचं जे पाऊल उचललंय त्याचं मी अभिनंदन देखील ह्या ठिकाणी करते आहे. आपल्याला जो विषय ह्या ठिकाणी आज मला तो दिलेला आहे तो आहे स्वराज्य संकल्पिका आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि आजची सद्यस्थिती. कालच जिजाऊ माँसाहेबांची 422वी जयंती आपण साजरी केली, सर्वांना ठाऊक आहे. जयंती साजरी करण्याच्या मागचा उद्देश हा सुद्धा आपल्याला माहिती असतो की ह्या महानायिकेचं, महामानवांचं, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या समाजाची जडणघडण करण्यासाठी, आपल्यामध्ये असणारी संवेदना जागृत करण्यासाठी ज्या महामानवांनी आपल्यासाठी काम केलेलं आहे त्यांचं स्मरण, त्यांच्या विचारांचं स्मरण, नुसतंच स्मरण नाही तर आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये त्यांचे विचारांची रुजवात करण्यासाठी आपण जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत असतो. ज्या विचारांचा आपण अतिशय भाग्यशाली की आपल्याला महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपला जन्म झालाय. खरं म्हणजे आज छत्रपती शिवाजी राजे असतील, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख, गाडगे बाबा, ज्यांनी अण्णाभाऊ साठे, ज्यांनी आपल्या सर्वांसाठी ह्या आपल्या स्वतःच्या आयुष्याचं ज्याला म्हणतो पूर्ण आहुती ह्या समाजासाठी दिली, त्या सर्वांना मी इथं विनम्र अभिवादन करते. राजमाता जिजाऊ आणि ज्यांनी तुमच्या आमच्या घरामध्ये, अंधाऱ्या घरामध्ये ज्ञानाचा दीपक लावला, अशी आमची सावित्रीबाई फुले, फातिमा बी, मुक्ता साळवे, तानुबाई बिर्जे, ताराबाई शिंदे ह्या नारी शक्तीला देखील मी विनम्र अभिवादन करते. कारण ज्यांच्यामुळे
आमच्या मेंदूला चालना मिळाली आहे, आमच्या जिभेला वाणी मिळालेली आहे, त्यांच्या प्रती कृतज्ञता करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे असं मी मानते. आज आपण स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ माँसाहेब हा विषय घेऊन जेव्हा समोर येतो, तर मला चर्चा करताना सरांनी जेव्हा विचारलं की आपण सांगावं काय विषय आहे, तर आपण सातत्यानं जेव्हा इतिहासामध्ये रमतो आहोत, तर इतिहासामध्ये रमण्यापेक्षा इतिहासामध्ये ज्या झालेल्या पाऊलखुणा ज्या चुकीच्या आपल्याला दिसतात किंवा ज्या योग्य दिसतात त्याचा स्वीकार करणं, ज्या चुकीच्या दिसतात त्या आपण आपल्या जीवनामधून काढून टाकणं, यासाठी आपण इतिहास वाचत असतो. शरद कॉम्रेडे म्हणतात की इतिहासामध्ये आपण चुका करू नये म्हणून इतिहासाचा अभ्यास आपण करत असतो. ज्या वेळेस आपण जिजाऊ माँसाहेबांचं कार्यकर्तृत्व, त्यांचं चरित्र जेव्हा आत्ताच्या स्थितीशी जोडण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो, तर मला असं वाटतं की आज आजूबाजूला ज्या घडलेल्या घटना, घडत असणाऱ्या घटना, असंख्य घटना आपल्या आजूबाजूला दिसतात, त्यावेळेसही होत्या. त्यावेळेस अराजकता होती, बेबंदशाही होती, अन्याय होता, अत्याचार होता, लूट होती, गुलामी होती. हे सगळं आपल्याला त्यावेळेचं 17व्या शतकामधली स्थिती आपल्या सर्वांना ठाऊक आहे. 12 जानेवारी 1598 रोजी जिजाऊ माँसाहेबांचा जेव्हा जन्म झालेला आहे, अतिशय गौरवशाली परंपरा जिजाऊ माँसाहेबांना जेव्हा लाभली आहे, जे राष्ट्रकूट आहे, चालुक्य आहे, देवगिरीचा अतिशय गौरवशाली रामदेव रायांचा इतिहास, त्यांचेच हे पुढचे वारसदार देवगिरीचे म्हणून आपण यादव घराण्याकडे बघतो. तर हे असं सगळं काही असताना माँसाहेबांचं कर्तृत्व आज आपण 4 शतकानंतर आपण बघतोय राठोड सर. 4 शतक हा पिरियड काही कमी नाहीये. आज 21सावं शतक आहे, नॅनो टेक्नॉलॉजी आहे, आपला मंगळावर माणूस गेलेला आहे, आपण खूप डिजिटाइज झालेला आहोत, ऑटोमायझेशन झालेलं आहे, आपण एकमेकांना पाहू शकतो, बोलू शकतो. हे सगळं कायदे आहे, सगळं काही डेव्हलपमेंट्स, टेक्नॉलॉजी अतिशय चांगलं, सगळ्यांचं आजूबाजूला हातामध्ये छोटासा अँड्रॉइड आपल्या जवळ आहे, पण जगाच्या कानाकोपऱ्यात बोलू शकतो. एवढं सगळं असताना ज्यावेळेस काहीच टेक्नॉलॉजी नव्हती, काहीही नव्हतं, कायदे नव्हते, काही लिखाण नव्हतं, साहित्य नव्हतं, तरी सुद्धा आज आपण 400 शतकानंतर जिजाऊ माँसाहेबांचा विचार का करतोय? हा प्रश्न साध्या कोणत्याही मनाला पडणार आहे. का करतोय आपण विचार? कारण जिजाऊ माँसाहेबांचं कार्यकर्तृत्व जेव्हा आज आपण जोडतो आहोत, आपण अतिशय तुलनात्मक दृष्ट्या जेव्हा विचार करतो की त्यावेळची जिजाऊ आणि आत्ताची एखादी महिला किंवा कुणीही माणूस, आपण त्यांचं साधर्म्य शोधण्याचा प्रयत्न सद्यस्थिती 17वं शतक आणि 21सावं शतक यामध्ये आपण थोडा तौलनिक अभ्यास, मला असं वाटतं, एक संशोधन दृष्ट्या किंवा असं म्हणा की आपण एक अॅनालिटिकल थिंकिंग ऑफ माइंड ज्याला म्हणतो, विश्लेषणात्मक आपण आपली बुद्धी आपण कसोटीवर तपासून जेव्हा आपल्या समोर काही भाष्य मी करणार आहे, हे कुठे लिहिलेलं नाहीये, हे आत्मचिंतनामधून आलेल्या गोष्टी आहेत. तुम्हाला कुठे सापडणार नाही की ह्या गोष्टी मी ज्या कोट करते आहे. गेल्या 26 वर्षांपासून मी जिजाऊ माँसाहेबांचं चरित्र समाजासमोर सांगण्याचा प्रयत्न करते आहे आणि जिजाऊ माँसाहेबांच्या चरित्रामधील अनेक पैलू जे मला नाही वाटत शिंदे सर आपल्याला कधी ऐकायला मिळाले असतील किंवा वाचायला मिळाले असतील. जिजाऊ माँसाहेबांचं मानसशास्त्र असेल, त्यांचं नातेशास्त्र असेल, त्यांचं नीतिशास्त्र असेल, त्यांचं पर्यावरण शास्त्र असेल, त्यांचं ज्याला म्हणतो समाज मानसशास्त्र असेल, खगोलशास्त्र असेल, जलव्यवस्थापन असेल, एखादं स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, मॅनेजमेंट हा शब्द जेव्हा वापरतो आपण, MBAचे मुलं जे आता करतायत, व्यवस्थापन शास्त्र असेल, डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन शास्त्र असेल, ह्या दृष्टीने मी जिजाऊ माँसाहेबांकडे बघते आहे. बघा तुम्हाला कसं वाटतंय बघताना. कारण माँसाहेबांना आपण चौकटीमध्ये बंदिस्त केले. शिवाजी महाराजांची आई पण दिलं आणि नमस्कार केला, बस संपला विषय. ह्या विषयाच्या बाहेर जाऊन थोडंसं एक माणूस म्हणून, एक स्त्री म्हणून, एक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे जर आपण बघितलं, तर त्यांचं जे काही व्यक्तिमत्व आपल्याला ह्या इतिहासाच्या कालपटलावर अतिशय भव्य, दिव्य, उदात्त असं आपल्याला दिसणार आहे. आता ते बघण्यासाठी आपल्याला आपल्या माणसाची, माणूसपणाची एक संकुचित अशी वृत्ती असते. स्त्रीला स्त्री म्हणून बघायचं, माणसाला माणूस म्हणून बघायचं. आपण असं म्हणतो की एखाद्याला काही चांगलं काम केलं, काय पुरुषार्थ गाजवलं. तर मला मराठी भाषेचा अभ्यासक म्हणून शिंदे सर, मला असं वाटतं पुरुषार्थऐवजी स्त्री अर्थ या शब्दाने एखादा वाक्प्रचार का नाही येत आहे, हा प्रश्न मला पडतो.
कारण आपण म्हणतो ना, संकट समयी परिणामाचा विचार न करता सामोरं जाणं हाच खरा पुरुषार्थ. पुरुषार्थ जिजाऊ मासाहेबांनी कोणता पुरुषार्थ, स्त्री अर्थ केलेला, का जेंडर बायस करायचं? आज आपण 21व्या शतकामधल्या गोष्टी करतोय. मला असं वाटतं कविता मॅडम आपणही सहमत असाल. मला तुम्ही प्रश्न विचारले तरी चालतील, कारण चर्चा आहे, वेबिनार आहे. तर वाक्प्रचार आता जिजाऊ मासाहेबांना बघितल्यानंतर मराठी विभागाचं आता पुन्हा एक जबाबदारी वाढणार आहे की वाक्प्रचार नवीन जन्माला घालावे लागणार आहे. एका ठिकाणी एक कोटेशन आहे राठोड सर, मी ते असं ऐकलेलं आहे की जिजाऊ हॅज द ब्रेन, किंवा ज्याला म्हणतो ऑन द शोल्डर्स ऑफ वुमन, म्हणजे स्त्रीच्या शोल्डर्सवर जो काही मेंदू आहे खांद्यावर, ऑन द शोल्डर्स ऑफ वुमन ब्रेन ऑफ मॅन, असं कुणीतरी लिहून ठेवलंय. मला नाव आठवत नाहीये. इंग्रजीमधून त्यांचं चरित्र आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मला पुन्हा प्रश्न पडतो, अरे हे अशा दृष्टीने तुम्ही पहिल्यांदाच बघत असताना स्त्रीच्या दृष्टिकोनातून ह्या जिजाऊच्या कॅरेक्टरकडे का बघतात? माझं पहिलं ऑब्जेक्शन सगळ्यात पहिल्यांदा येत आहे. एक माणूस म्हणून जर आपण ह्या कॅरेक्टरकडे बघूया, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपली दृष्टी ही स्वच्छ, निकोप, जेंडर बायस नसलेली, कसलीही भेद नसलेल्या दृष्टीनं आपण ह्या व्याख्यानाकडे बघावं, आणि माझी जे मतं आहेत मी आपल्यासमोर मांडते आहे. मला असं वाटतं हायपोथेसिस असतं ना, आपण जे एखादं पेपर प्रेझेंटेशनच्या ज्या गोष्टी आपल्या पद्धती असतात आणि त्याचा विस्तार जो आपल्याला करायचा असतो, तर ह्या ठिकाणी स्वराज्य संकल्पिका हा शब्द वापरलेला आहे आपण. स्वराज्य म्हणजे स्वतःच राज्य, स्वतः निर्माण केलेलं राज्य, आपल्या मातीत आपलं राज्य, स्वराज्य. आणि ज्यावेळेस संकल्पिका म्हणतो तर शहाजी राजे हे संकल्पक आहेत आणि जिजाऊ मासाहेब संकल्पिका आहेत, आणि संस्थापक म्हणून आपण छत्रपती शिवरायांकडे बघतो. आता ह्या धाग्यामधून मी जाते आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण जिजाऊ मासाहेबांच्या काळी, त्या काळी अतिशय वास्तववादी नजरेनं आणि दृष्टीनं आपण बघूयात. आपण फार इतिहासात रमण्याच्या दृष्टीनं बोलायचं नाहीये आणि ऐकायचं पण नाहीये, कारण इतिहासामधून आपण अनेक पोवाड्यामधून, अभंगामधून, चित्रपटामधून एक उदात्तीकरण, देवतीकरण अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी दिसत आहेत, मला असं वाटतं ह्या गोष्टीला मी छेद देण्याचा प्रयत्न सातत्याने करते आहे. कारण तुमच्या आमच्या शरीरामध्ये जे काही हाड, मांस, रक्त जे काही आहेत ते जिजाऊंच्या पण होतं, ते शिवाजी राजांच्या पण होतं. तुमच्या आमच्यासारखीच ती सामान्य जन्माला आलेली माणसं आहेत, परंतु आपले विचार, आपलं सामर्थ्य, आपलं कर्तृत्व, समाजाविषयी असणारी कणव, ह्या वृत्तीमुळं त्यांना असामान्यत्व प्राप्त झालेलं आहे, हे लक्षात घ्या. आता आपण ज्यावेळेस संस्काराच्या गोष्टी करतो आहे, प्रबोधनाच्या गोष्टी जेव्हा आपण करतो आहे, या संस्कार प्रबोधनामधून आपण सातत्याने बोलत असताना सर्वप्रथम माणूस म्हणून आपण शिवाजीराजे आणि जिजाऊ मासाहेबांकडे बघूया. आपण जेव्हा म्हणतो की त्यांचा आदर्श समोर ठेवून आपल्या, जसं शिंदे सरांनी प्रास्ताविकामध्ये म्हटलं की आपल्या याच्यामध्ये अवतरलं पाहिजे, त्यांच्या प्रकारचे गुण आले पाहिजे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्या लेव्हलवर येऊन विचार करूया. जिजाऊ मासाहेबांचा जन्म ज्या काळी झाला त्यावेळची स्थिती आणि आत्ताची स्थिती फार काही वेगळी नव्हती. आजही त्यावेळचे जे प्रश्न मी अगोदर सांगितले, आताही प्रश्न आहे, अन्याय आहे, अत्याचार आहे, स्त्रियांवरचे अत्याचार आहे, बेरोजगारी आहे, महामारी आहे, कोरोनामुळे येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, मृत्युमुखी होण्याचे विषय आहेत, समस्या अफाट आहेत, तेव्हाही होत्या, आत्ताही आहेत. परंतु तेव्हापेक्षाच्या आताच्या समस्या आपण का सॉल्व्ह करू शकत नाहीत, आणि त्यांनी कशा पद्धतीनं सॉल्व्ह केल्यात हे आपल्याला बघायचं. त्यांनी कशा ज्या वेळेस छोटीशी जिजाऊ जेव्हा जन्माला आली आहे, आपण पुन्हा आता सगळ्यात पहिला विषय घेऊ संस्काराचा, कारण आपल्याला सद्यस्थितीबद्दल बोलायचं आहे. इथे माता पालक पण आहेत, सगळेजण आपण स्वतः पालक आहोत, आपल्याला मुलं आहेत, नातू आहेत, किंवा आजूबाजूला जे काही वातावरण आपण समाज शिक्षक म्हणून आपण जेव्हा बघत असतो, एक पालकाच्या दृष्टीने आपण समाजाला शिकवत असतो, तर त्यावेळेस जिजाऊ मासाहेबांवर संस्कार करत असताना सगळ्यात पहिल्यांदा जन्माला आल्याबरोबर जिजाऊ मासाहेबांचं आनंदाने स्वागत झालेलं आहे. लखुजी राजांचं काळबाण निशाण माहुताने हाती धरलं आणि हत्तीवरून साखर वाटलेली आहे. लक्षात घ्या, हा सगळ्यात पहिला विषय. आज मुलगी जन्माला आल्यानंतर काय होतं हा प्रश्न स्वतःला विचारा आणि स्वतःला क्लिअर करा की मी तिचं स्वागत केलं पाहिजे, मी कन्या भ्रूण हत्या करता कामा नये, मी तिच्यावर जबरदस्ती करू नये की बाबा आता मुलगी नाही झाली दुसरं लग्न कर, मुलगी झाली आता 4 दुसरे अजून कर, नाही झाली अजून. हा जो विषय आहे हा आता बंद झाला पाहिजे. कोणतंही अपत्य असो, मुलगा आणि मुलगी, त्याचं स्वागत झालं पाहिजे. हा पहिला विषय आपण समजून घ्यावा. त्यानंतर मुलगी झाल्यानंतर
ठीक आहे, ओके. आपण तिचं स्वागत जेव्हा आपण करतो, आपण पुन्हा जेंडर बायस करतो. तिच्या हातामध्ये काय देतो आपण? बाहुली आणि खेळ भांडे देतो. मुलगा हातामध्ये पिस्तूल देतो, बंदूक देतो, बॅट बॉल देतो. आता हा सुद्धा फरक आपण करता कामा नये. कारण जिजाऊ माँसाहेबांना समजून घ्यायचं तर त्या काळी म्हाळसा राणी, त्यांच्या आईसाहेब आणि लखुजी राजे त्यांच्या हातामध्ये काय दिलंय? तलवार दिलेली आहे. घोड्याचा लगाम दिलाय. आपल्या मुलीच्या जीवनामध्ये जर अतिशय ताकदीचं आयुष्य त्यांचं जीवन आपल्याला निर्माण करायचं असेल तर मायबापांनी कधीही मुलींमध्ये भेद करू नये. त्यांना चांगलं शिकवावं, समान वागणूक द्यावी, समान शिकवण द्यावी. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, स्वतःचं रक्षण करण्यासाठी, स्वतःचा निर्णय स्वतः घेण्यासाठी आपण सगळ्या पद्धतीच्या सुविधा दोघांना सारख्या द्याव्या. बऱ्याच घरात आता दिल्या जातात, पण मागच्या 20-30 वर्षापूर्वीचा काळ जर बघितला तर तुपाची धार थोडी मुलाला जास्त. तो मुलगा आहे, तो 7च्या नंतर बाहेर गेला चालतो, 7च्या आत घरात. याचा अर्थ सगळ्यांनी यावं घरात. हो, असं नाहीये, काम असलं तर जावं लागतं, हा विषय नाही. पण हा भेद असता कामा नये. आपण बर्फी, पेढा याच्यामध्ये पण भेद करतो, तो जेंडर बायस असता कामा नये. हे आपण ह्या चरित्रामधून, ह्या प्रसंगातून, इतिहासातून आपण शिकावं, असं मला ह्या ठिकाणी नम्र विनंती करावीशी वाटते. आता थोडंसं पुढे जाऊया. ज्या वेळेस आपण संस्कार जेव्हा म्हणतो तेव्हा जिजाऊंना आणि म्हाळसा राणींना ठाऊक होतं की आजूबाजूला येतंय, लष्कर येतंय, पीक कापून येतंय, कुणीतरी येतंय, एखाद्या स्त्रीला उचलून येतंय, बलात्कार करताय. असुरक्षेची भावना सगळीकडे आहे, सगळ्यांना ठाऊक होतं. त्यावेळेस म्हाळसा राणीने असं कधी म्हटलं नाही की जिजाऊ आता तू आता घरामध्ये लपून बैस. म्हाळसा राणीने त्यांना सगळं काही स्वतः सोबत इतरांचं रक्षण करता आलं पाहिजे हे धडे दिलेले आहेत. कारण स्वतः म्हाळसा राणी, महाप्रतापी लखोजी राजे जेव्हा युद्धावर असायचे तेव्हा स्वतः राज्यकारभार करायच्या. एक मराठा स्त्री तलवार चालवायची, तिचंच रक्त आता ह्या जिजाऊ मध्ये उतरलेलं होतं. लक्षात घ्या, ज्यावेळेस ही छोटीशी जिजाऊ आपल्या वाड्यावर, सिंदखेड राजा सगळ्यांनी बघितलं असेल तर अवश्य बघा. सिंदखेड राजाला लखोजी राजांचा वाडा अतिशय बघण्यासारखा आहे, समाधी बघण्यासारखी आहे, चांदणी तलाव बघण्यासारखा आहे, अजूनही सुस्थितीत आहे. ज्या वेळेस छोटीशी जिजाऊ जेव्हा घोड्यावरून रपेट करायची, 700च्या वर मुलींची फौज तिने निर्माण केलेली होती, म्हाळसा राणीने त्यांच्यावर संस्कार करताना हे सांगितलं की जिजाऊ तुला स्वतःचं रक्षण करता आलं पाहिजे, मनगटात ताकद पाहिजे, विचारांची ताकद पाहिजे, सामर्थ्य पाहिजे. हे का सांगितलं असेल बरं हे सगळं? कारण म्हाळसा राणींना माहिती होतं की कधी 2 हात काम करायचं काम पडलं तर जिजाऊ दुसऱ्यावर अवलंबून राहता कामा नये. तिला अन्याय सहन करणं, ज्यावेळेस आपण बाबासाहेब जसं म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा, हा विषय जिजाऊंनी त्या काळी म्हाळसा राणींना सांगितलेला आहे, लक्षात घ्या. आज आपण निर्भया किंवा एखादे काही प्रकरण आजूबाजूला जेव्हा आपल्याला दिसतात, आपण मेणबत्ती हातात घेतो किंवा काहीतरी भावना व्यक्त करतो, अरे रे वाईट झालं, नाही नाही मुलीच्या जातीने असं करायला नाही पाहिजे, हे ज्या वेळेस आपण बोलायला जातो तर त्यावेळेस आजच्या मायबापांनी आपल्या मुलीने स्वतःचं रक्षण कसं हे सगळ्यात पहिल्यांदा शिकवलं पाहिजे, ना की हातामध्ये मेणबत्ती दिली पाहिजे. आणि म्हणून जिजाऊ माँसाहेबांच्या स्वराज्य स्थापनेच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये जिजाऊ माँसाहेबांची जडणघडण कशी झाली आणि आपल्या समाजामध्ये आपल्या मुलींची, विद्यार्थिनींची, आपल्या लेकी सुनांची कशी जडणघडण आहे याचा आपोआपच आपल्याला तुलना करता येणार आहे. आता जिजाऊ माँसाहेबांनी जेव्हा ते बघायचे की त्या अतिशय सुंदर अशी तलवारबाजी जेव्हा काकांनी त्यांना शिकवलेली होती, त्यांना 4 भाऊ होते आणि 4 भावांच्या पाठीवर झालेली ही जिजाऊ, ज्यावेळेस जगदेवराव काका त्यांच्यासोबत तलवारबाजी जेव्हा जिजाऊ माँसाहेब करायच्या त्यावेळेस त्यांना दिसायचं की रणचंडिकेसारखी जिजाऊ तलवार चालवते आहे. त्यांना खूप आनंद व्हायचा. म्हाळसा राणीला असं वाटायचं की आपल्या संस्काराचं एकदम चांगलं पाऊल पडतंय. आणि पुढच्या वेळेस मग आईने त्यांच्या काय केलं की जिजाऊ माँसाहेबांच्या त्या वाड्यावर खूप सरदार, दरकदार, व्यापारी, संत, फकीर, खूप सारी लोक यायची. आणि त्यावेळेस आपण असं म्हणतो की मुलीची जाते जा, घरात जा, कोणी बाहेर चालाय घरात जा. बघा, आजही कमी जास्त प्रमाणात असं आपल्याला दिसतं. परंतु त्या काळी म्हाळसा राणीने काय केलंय, जिजाऊंना हे सगळं ऐकू दिलंय, बघू दिलंय. जिजाऊंनी भाषा शैली, भाषा कसं बोलतात, देहबोली कशी असते, वेगवेगळ्या भाषा कशा आहेत, ह्या जिजाऊ माँसाहेबांना त्या काळी समजलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना लहानपणीच त्यांना कानडी, गुजराती, तेलुगू,
हिंदी, संस्कृत, मराठी ह्या सगळ्या भाषा त्यांच्या, फारसी, उर्दू हे त्यांच्या कानावर. आणि हे लोक सगळे जेव्हा यायची, ती भाषा त्यांना जेव्हा समजायच्या, तर जिजाऊ माँसाहेबांना आपोआप भाषा ज्ञान आलेलं आहे. असं म्हणतात की ज्या माणसाला जास्तीत जास्त भाषा माहिती आहेत, तो सगळ्यात जास्त समृद्ध असतो, तो यशस्वी असतो, तो जगाला समजून घेऊ शकतो, तो माणूस जोडू शकतो, तो संघटन करू शकतो, तो राजव्यवहार, पत्रव्यवहार तो करू शकतो. आणि जिजाऊ माँसाहेबांना म्हाळसा राणीने सांगितलं की राजस्त्रियांना सर्व भाषांचं ज्ञान असावं, कारण माणसं जोडता येतात, चालीरीती समजतात, आणि आपल्याला वेगळं काम पडलं तर त्यांच्याशी पत्रव्यवहार करता येतो. बघा किती मोठी गोष्ट आहे. आज आपण सध्या वर्कशॉप्स घेत असतो, वेगवेगळे भाषा शैलीचे घेतो, आपण व्याकरणाचे घेतो, संभाषण कौशल्याचे घेतो. इंग्रजीमध्ये आपण त्याला कम्युनिकेशन स्किल्स म्हणून अतिशय पेव फुटलेलं आपलं दिसतंय. त्यावेळची कम्युनिकेशन स्किल्स असणारी जिजाऊ होती, लक्षात घ्या. आणि म्हणून जिजाऊ माँसाहेबांना जेव्हा ह्या भाषा माहिती होत्या, अक्षरज्ञान त्यांना माहिती होतं. आपल्यासारखं कॉन्व्हेंट संस्कृती नव्हती किंवा मराठी भाषेचं काही नाही, बिनभिंतीची शाळा, परंतु म्हाळसा राणीने त्यांच्या पदरी अतिशय चांगली माणसं, ज्यांना लेखन यायचं, असे लेखणीस ज्याला म्हणतो, ज्यांना काय म्हणतात ते, त्यांच्या क्लार्क आता जे म्हणून, त्यांच्या पदरी त्यांनी ठेवलेले होते. जिजाऊ माँसाहेबांना अक्षरज्ञान असल्यामुळे त्यांचं वाचन वाढलं. आता वाचनामध्ये सगळ्यांना माहिती आहे की त्यांचा हिंदू धर्म असल्यामुळे रामायण महाभारत होतं, पण म्हाळसा राणीला असं वाटायचं की आपल्या जिजाऊला सगळा इतिहास माहिती पाहिजे, सगळा भूगोल माहिती पाहिजे, आणि सगळ्या धर्माचं ज्ञान असलं पाहिजे. म्हणून त्यांनी त्यावेळेस काय केलं, त्यांनी रामायण, महाभारत, कबीराचे दोहे, कबीर होता त्याच्या अगोदर, नामदेव होते, नामदेवाची गाथा, कुराण, बायबल, हे सगळं काही त्यांना वाचायला दिलं. आता मला सांगा, धर्मग्रंथाचं जेव्हा आपण वाचन करत असतो, त्यावेळेस ज्या धर्मामध्ये जी मानव धर्माची जपणूक सांगितलेली आहे, जिजाऊ माँसाहेबांवर आपोआप ते संस्कार व्हायला लागले. जिजाऊ माँसाहेबांवरचे संस्कार काही वेगळे सांगण्याची त्यांना गरज नव्हती. जे संस्कार ज्या वेळेस अतिशय चांगल्या समृद्ध अशा विचारसरणीतून, चर्चेमधून, प्रगल्भतेने समजून घेऊन झाल्यामुळे विचारांना त्यांच्या पंख फुटलेले. आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट वाचत असतो, त्यावेळेस माझे ऐकणारे जर विद्यार्थी असतील, जो वाचतो त्याच्यावर चिंतन करतो, मनन करतो, अभिव्यक्त होतो, तर त्याला काही प्रश्न पडत असतात. जो वाचत नाही त्याला प्रश्न पडत नाही. आपण नुसतं म्हणतो वाचाल तर वाचाल, प्रश्न तेव्हा पडते. तर जिजाऊंना प्रश्न काय पडला? आजच्या मुलांना कोणते प्रश्न पडतात? आम्ही व्हॉट्सअप, फेसबुक, लाईक, डिसलाईक, ऍड ह्याच याच्या गोष्टीमध्ये गुरफटलेलो असतो. स्वतःच्या सेल्फी काढत आपण बसलेलो असतो. जिजाऊंनी त्या काळी स्वतःची सेल्फी स्वतःच्या हाताने भविष्यामध्ये माझी कशी पाहिजे आहे त्याचं ब्ल्यू प्रिंट स्वतः तयार केलंय. कारण सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी वाचन केलंय सगळ्या धर्माचं वाचन केल्यानंतर, धर्म हा प्रत्येक धर्म कोणताही असो, तो मुस्लिम असो, तो बायबल ख्रिश्चनचा असो किंवा हिंदू असो, सगळे धर्म हे चांगले हे जिजाऊ माँसाहेबांना ठाऊक होतं. आणि म्हणून त्यांना प्रश्न पडला, पहिला प्रश्न, धर्म म्हणजे काय? धर्म आपल्याला प्रेम शिकवतो की द्वेष? आता बघा, त्यांची मानसिकता, समाजामध्ये जी जडणघडण दिसायची, जे बदल दिसायचे, जी हिंसा दिसायची, जी बेबंदशाही दिसायची, आणि धर्मात तर असं सांगितलंय आणि समाजामध्ये तर हे असं दिसतंय. आता हे सगळं काही विरोधाभास आहे, हे सगळं दिसायचं. त्यावेळी जिजाऊला वाटायचं की आपण प्रेम शिकवतो की द्वेष? धर्म वाचल्यानंतर, धर्म अंगीकारताना आपण तलवार कोणासाठी चालवतोय, का चालवतोय? आपण परक्यांची चाकरी का करतोय? आपण स्वतःसाठी का झुंजत नाही? आपली माणसं याच्यासाठी, आदिलशहासाठी, मोगलशहासाठी, निजामशाहीसाठी, कुतुबशाहीसाठी, इमामशाहीसाठी, वेगळ्या वेगळ्या शाह्यांसाठी आपली माणसं ही असंघटित विभागल्या गेलेली आहे, स्प्लिट अप झालेली आहे, सगळा ग्रुप झालेला आहे वेगवेगळ्या याच्यामध्ये. आणि हे का झाली आहेत हा प्रश्न तिला पडायचा. प्रश्न पडल्यानंतर आता शंका निरसन करायचं तर आपल्या आईकडे जावं लागेल. आईला विचारायची की आई, आपली माणसं आणि आपले वडील असं दुसऱ्यांसाठी का लढतात? आपले वडील तर खूप शूर आहेत, ह्या दुसऱ्यांसाठी का लढताय? आपलं रक्त इतरांसाठी का सांडतायत? दुसऱ्या शाहीसाठी का सांडताय? स्वतःचं आपण राज्य का निर्माण करू शकत नाही? जिजाऊ माँसाहेबांचा हा प्रश्न विचारल्यानंतर मात्र म्हाळसा राणींना वाटलं, आपल्या पोटी जन्माला आलेली मुलगी ही साधी सामान्य मुलगी नाहीये.
कारण त्यांनी म्हाळसा राणीने त्यांच्या हातामध्ये जेव्हा वर्तमान बदलण्याचे विचार दिले, इतिहास घडवण्याची नजर दिली आणि दुर्दम्य इच्छाशक्तीनं स्वातंत्र्याबद्दल त्यांच्या मनामध्ये ठिणगी पेटवली आणि मग त्यांनी जेव्हा प्रश्न विचारल्यानंतर म्हाळसा राणीला खरं वाटलं, अरे आपल्याला कसं सुचलं नाही आतापर्यंत. पण त्यांनी देखील आपल्या लेकीच्या ज्या भावना आहेत त्याला दुजोरा देताना असं म्हटलं, खरंय जिजा, पारतंत्र्यात जगणं हे जिवंतपणाचं लक्षण नाही. वारा स्वातंत्र्याचा असो की पारतंत्र्याचा, जे मुडदे असतात ना, जे मृत असतात, मेलेले असतात, त्यांना नसतो. बघा, एखाद्या मुडद्याला समजतं का की आपण पारतंत्र्यात आहे की स्वातंत्र्यात आहे? हा समाज देखील असाच मुरदाड झालेला आहे, त्याला कशाचंही सोयरं सुतक नाहीये. आणि हे खरंच हे सगळं बदलायला पाहिजे. अरे वा, जिजाऊ मासाहेबांचा पहिला विजय इथे झाला की आपल्या विचारांची आपली आई आणि आईला देखील आपल्या विचारांची आपली मुलगी मिळाली आणि दोघींना हा सगळा हा समाज हा बदलला पाहिजे हे वाटायला लागलं. आता जेव्हा बघा, लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला एखादा बदल घडवावा असं जेव्हा वाटतो, आपल्या मुलांमध्ये बदल घडावा, समाजामध्ये बदल घडावा, देशामध्ये बदल घडावा, त्यावेळेस आपल्याला पावलं उचलावी लागतात. समाज सुधारण्यासाठी काही कामं करावी लागतात, एक प्लॅनिंग करावं लागतं, स्ट्रॅटेजी ठरवावी लागते, नियोजन करावं लागतं, ज्याला स्वोक अनालिसिस करावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी. तर त्यांनी नियोजन केल्यानंतर त्यांचं आता मोर्चा कुठे वळालाय? लखोजी राजांकडे. लखोजी राजांकडे गेल्याबरोबर लखोजी राजांना सांगितलं की माझी काही शंका दूर झालेली नाहीये आणि मला सांगा की हे सगळं संपवण्यासाठी आपण स्वतःच्या मातीत आपलं राज्य मिळवण्यासाठी आपण काय करावं. लखोजी राजांनी त्यांना सांगितलं की ही महाराष्ट्राची भूमी संतांची आहे, वीरांची आहे, पराक्रमी मराठ्यांची आहे, पण पारतंत्र्यानं ह्या भूमीला अतिशय स्मशानाची अवकळ आलेली आहे, गुलामीनं अतिशय सगळीकडे सगळीकडे समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि आपल्याला आता काय करावं लागेल तर मराठ्यांनी जेव्हा ह्याच भूमीवर अगोदरचा गौरवशाली इतिहास चालुक्य राष्ट्रकूटचा तुम्ही जर बघितला तर हर हर महादेवाच्या गर्जने ढाल तरवारी लढवलेल्या आहेत. पण हा समाज हा एकसंध नाही, विखुरला गेलाय. जाती धर्मची उतरंड पक्की झाली आहे, चातुर्वर्ण व्यवस्था असेल ही इतकी भयंकर झालेली आहे की हा मोठा तो छोटा, हा हीन तो शूद्र, हे सगळं सगळं ही व्यवस्था आता समाजामध्ये आहे आणि हे सगळ्यांना आता एकत्र करणं गरजेचं आहे. जेव्हा लखोजी राजांनी हे सांगितलं, जिजाऊंना जे धर्मग्रंथामध्ये वाचलं ते लखोजी राजांच्या तोंडी जिजाऊंनी ऐकलं. आता पुन्हा त्यांना असं वाटलं की ह्या एक विचारासाठी आपण काय करावं लागेल, अजून तर आपण काहीच करू शकत नाहीये. तर त्यावेळेस बघा, आपली मुलं जेव्हा पायावर उभं राहायची म्हणतात, एखादा प्रश्न जेव्हा विचारतात, तेव्हा आई वडिलांनी तुला काय करायचं, समजा माझ्या जर मुलाने मुलीने प्रश्न, धर्म म्हणजे काय गाई, आता सध्या हे असं समजा हे ज्यावेळेस बॉर्डरवर आता शेतकरी बांधव आपले जेव्हा आपले झुंजता आहेत आपल्यासाठी, आपल्या जगाचा पोशिंदा, आता त्या ठिकाणी सगळ्यांना माहितीये बॉर्डरवर हजारो लाखो शेतकरी आता जमा झालेले आहेत आपल्या हक्कासाठी, उद्याच्या आपल्याच्या अन्नासाठी. आपण त्यांचं समर्थन करत असताना एखादा प्रश्न जर मुलीने विचारला की चला आई आपण तिथे जायचं का, तुला काय करायचं, आपलं मिळतं ना जेवायला, आपलं आहे ना नोकरी, अशा विचारांची जिजाऊ नव्हती. समाजामध्ये असणाऱ्या समस्या हे आपल्याला समजल्या पाहिजे आणि समस्यांचं निराकरण आपण केलं पाहिजे ही सांगणारी जिजाऊ होती. आणि म्हणून समाजामधल्या ज्या ज्या काही घटना, ज्या ज्या समस्या जिजाऊंना ज्या दिसल्या त्या आज आपल्याला दिसल्या पाहिजे, मग त्या अन्यायाच्या असतील, अत्याचाराच्या असतील. आणि म्हणून जिजाऊ मासाहेबांवर संस्कार करत असताना ज्यावेळेस लखोजी राजांनी उत्तर दिलं, जेव्हा रयतेचा छळ होतो, रक्ताचे पाठ वाहतात, तिथे गवतालाही भाले फुटत असतात. जगाच्या इतिहासामध्ये ही नोंद झालेली आहे, ज्या ज्या वेळेस अराजकता माजलेली आहे त्या वेळेस क्रांती झालेली आहे. मग ती फ्रेंच क्रांती असो, रशियन क्रांती असो, आपल्या भारतामधली क्रांती असो, अनेक क्रांत्या झाल्या. ज्या वेळेस अतिशय विकोपाला संघर्ष गेला तेव्हा क्रांती झाली. आणि ह्या क्रांती होण्यासाठी सुरुवातीला अगोदर काय झालं पाहिजे असतं, ज्या वेळेस पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो, मनगटात बळ आणून तलवारीचे घाव घालावे लागतात, माणूस जातीला पेटावं लागतं, मुरदाड मनाला जाग करावं लागतं. आजही असं मुरदाड मन आपल्या आजूबाजूला राठोड सर खूप दिसतंय. काहीच वाटत नाही, कशाचं सुयर सुतक नाही, माझं व्यवस्थित आहे ना, मग कार्यभार संपला. दुसऱ्याचं काय असो, जिजाऊ समजून घ्यायची असेल तर तिची संवेदना आपल्याला समजून घ्यावी लागते.
लागेल, नाहीतर पुन्हा एखादी कथा साधू वाण्याची सांगितल्यासारखं आपल्याला वाटेल. मी कथा सांगत नाहीये, एंटरटेन तर बिलकुलच नाहीये. परंतु ज्या वेळेस आपण आपल्या मनामध्ये एखाद्या एखाद्या ठिणगीचा, एखाद्या स्वातंत्र्याचा हुंकार करणारी जिजाऊ जेव्हा आपल्याला समजून घ्यायची असेल, तर तिची मानसिकता, तिची विचारसरणी, तिचं नेतृत्व कसं असेल, याची जडणघडण कशी असेल, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आता ज्या वेळेस हे छोटी जिजाऊ आता मोठी झाली, त्यांना असं वाटलं आता स्वराज्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. माँसाहेबांचं लग्न आता शहाजी राजांशी झालं. मालोजी भोसले त्यांचे चिरंजीव शहाजीराजे उत्तम घोडेस्वारपटू, तलवारबाजीच करणारे, अतिशय आत्ताच्या भाषेमध्ये स्मार्ट असा मुलाशी लग्न झालं. ज्यावेळेस जिजाऊ माँसाहेबांचं शहाजीराजांशी लग्न होतं, माझ्या डोक्यामध्ये सहज विचार आला, आज नवविवाहित जे मुलं मुली असतात काय विचार करतात, कुठं जायचं, कोणतं पॅकेज आहे, काय खरेदी करायची, कुठं फ्लॅट्स घ्यायचे, हे जे विचार, त्यावेळेचे विचार बघा. आपण म्हणतो ना सद्यस्थिती, हा विषय आपला जिजाऊ माँसाहेब आणि सद्यस्थिती. सद्यस्थितीचा विचार. आणि तेव्हाचा दोघांनी काय बघितलं, त्यांनी रयतेचा संसार केला. स्वराज्याचं बाशिंग आपल्या कपाळावर त्यांनी बांधलेलं आहे. अंगावरची हळद फिटत नाही तर जिजाऊंच्या कानी पडला बांगड्या फुटतानांचा आक्रोश, विधवांचा आक्रोश, मायलेकरांचा टाहू. माणसं गुरा ढोरासारखी हंबरडा फोडायची जेव्हा अन्याय अत्याचार व्हायचे. रक्ताचा चिखल पाहवल्या जात नव्हता, कारण ऐकलं नाही तर मारून टाकलं, मोगलाई ज्याला म्हणू आपण. आणि अशा वेळीस पारतंत्र्याची रात्र अतिशय गहिरी झालेली होती. अशा काळामध्ये जिजाऊ माँसाहेबांच्या मनातला विचार शहाजी राजांजवळ जेव्हा त्यांनी बोलून दाखवला की आपण असं इतरांसोबत, इतरांशी लढण्यामध्ये आपण जर उभं राहण्यापेक्षा आपल्याला काय दिसलं पाहिजे की आता दांभिकतेची, गुलामीची ही जी झापडं आहे ती काढून फेकून द्या राजे. थोडं दूरचं बघा, पण थोडंसं माग वळू नये बघा. आपल्या भूमीमध्ये शौर्य होतं, साहस होतं, जिद्द होतं, पण एकी नव्हती. आपण आपली मस्तकं आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी अर्पण केली. कोणासाठी? यवनांच्या पायाजवळ, कुणी आदिलशहाजवळ, कुणी निजाम शहाजवळ, कुणी मोगल शहाजवळ. परंतु ह्या राष्ट्राच्या वेदीवर, ह्या मातृभूमीसाठी, आपल्या ह्या भूमीसाठी, राष्ट्राच्या वेदीवर आपल्याच भूमीच्या रक्षणासाठी एकही मस्तक आपण समर्पित केलं नाही. आपण आपल्या मातृभूमीसाठी, आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी आपण का झुंजलो नाही? हा पहिला सवाल, हा पहिला प्रश्न ह्या स्वराज्याची ठिणगी जिच्या मनामध्ये उतरलेली आहे, ह्या जिजाऊंनी आपल्या नवऱ्याला विचारलंय. परत त्याच्यामुळे जिजाऊ असं म्हणतात की स्वार्थाच्या लढ्यात छाटली गेलेली रक्तबंबाळ मुंडकी ठोकरत कित्येक खान मस्तीनं धुंद होत गावच्या वेशीवर उभे राहिले, पण त्यांना थांब म्हणणारा एकही वाली ह्या समाजामध्ये मला दिसत नाहीये. माझे वडिले बघतात तिकडे पण ते कोणा निजामशाही सोबत लढतायत, तुम्ही आदिलशाही सोबत लढता आहात. हे सगळं आपण आपली स्वतःची ताकद, शक्ती आपण इतरांचा मरण मारण्यासाठी आपण का करतोय? आणि विद्रोह सगळा विस्कटून गेलाय, संघर्ष जमीनदोस्त झालाय. आपण आपल्याच समशिरीनं, आपल्याच हाताने, आपल्याच माणसाची मुंडकी छाटतोय आणि विजयाचा राजतिलक आपण शत्रूंच्या माथी लावतोय. हे केव्हा थांबायचं? बघा आता, अशी पत्नी ज्या पतीला लाभली आहे आणि त्याला प्रोत्साहन, दुजोरा देणारे शहाजीराजे, स्वराज्य संकल्पक, अतिशय आदराने त्यांचं नाव आपण घेतलं पाहिजे. त्यांनी म्हटलं, खरंय जिजा, वतन लाचारीने मिळवता येतात, स्वराज्य नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागतो, प्रयत्न अतिशय मजबूत असावे लागतात. आणि दोघांचा आता एक विचार झाला आणि स्वातंत्र्याची खरी ठिणगी आता पेटली. आणि दोघांनी ठरवलं, आता काहीही झालं तरी स्वराज्याचा अंकुर कोमेजू द्यायचा नाही. बघता बघता त्या ठिणगीचा वणवा पेटला आणि हा वणवा आगडो उसळणार. आता स्वराज्याची पायाभरणी होणार. हे मात्र आता ह्या इतिहास जो कोणी रचयिता असेल त्या इतिहासाला आता समजायला लागलं. खरं म्हणजे ही ठिणगीचा वणवा जेव्हा पेटला ना, त्यावेळेस जिजाऊंच्या पोटी पहिला मुलगा जन्माला आला. त्याचं नाव संभाजी. संभाजीनंतर 4 अपत्य जिजाऊ माँसाहेबांना झालेले आहेत आणि सगळ्यात शेवटचे शिवाजीराजे. शिवाजीराजे
ज्यावेळेस जन्माला आले, सर्वांना ठाऊक आहे की डोहाळे कसे लागतात, आज कसे लागतायत. गरोदर असताना स्वतः घोड्यावर रपेट करून शिवनेरीवर जाणाऱ्या जिजाऊ मासाहेब आणि आज अॅनेमिक, बेड रेस्ट, हे कंपॅरिझन आपण सद्यस्थिती, हा शब्द प्रश्न करून मी तुमच्यावर सोडतोय, तुम्ही त्याच्यावर विचार करा. ही सद्यस्थिती आहे. खूप सारे आपण म्हणतो ना, सीझर होतंय, प्रॉब्लेम आहेत, अॅनेमिक आहे, बेड रेस्ट करावी लागेल. त्यावेळची स्थिती कशी होती, स्वतःसोबत इतरांचं रक्षण करण्याची ताकद मनगटामध्ये, आपल्या विचारांमध्ये ठेवणारी जिजाऊ. आणि अशा ह्या जिजाऊला जेव्हा मुलगा झालाय, त्यावेळेस समोरचं स्वप्न जे जिजाऊ मासाहेबांचं होतं की मी आता नवयुगाची दुंदुभी वाजवणार आहे, परिवर्तन घडवून आणणार आहे, स्वातंत्र्य निर्माण करणार आहे, स्वातंत्र्य मिळवून देणार आहे. आणि जो शब्द त्यांनी शहाजी राजांना दिलेला होता की सामर्थ्याची भाषा सर्वांना समजते, त्यामुळे आपण राजकारण हे केलं पाहिजे. कारण सामर्थ्याशिवाय स्वातंत्र्य नाही आणि स्वातंत्र्याशिवाय स्वराज्य नाही. इतका चिकित्सक बुद्धीने स्पष्टपणे विवेकवादी विचार करणारी, प्रॅक्टिकल विचार करणारी जिजाऊ आपल्याला समजून घ्यावी लागेल. आणि म्हणून जिजाऊ आई शिवरायांची, जिजाऊ प्रेरणा सर्व धर्माची, उद्धारण्या मानव जाती आली ह्या धरणीवरती. विज्ञानवादी तिची नीती, स्वातंत्र्याने होते प्रगती. जिजाऊ वचनांची पूर्ती, जिजाऊ कर्तव्याची कीर्ती, संस्कारीला जीवन ज्योती. ही शिवछत्रपती घडवणारी जिजाऊ. सरांचं मला असं वाटतं माईक चालू आहे. आता ही जी जिजाऊ, जी आपल्या शिवछत्रपतींना घडवण्याची जी जडणघडण आपल्याला करते आहे, तर त्यावेळेस ह्या जिजाऊनं छोट्या शिवबावर संस्कार करत असताना त्यांना गरिबीचे चटके अनुभव दिले. 18 पगड जातीच्या 12 बलुतेदारांना रांगड्या मावळ्यांच्या सोबत, सर्व धर्माच्या मुलांसोबत मिसळू दिलं, खेळू दिलं, वाड्यामध्ये येऊ दिलं, त्यांना मायेची पाखर घातली, सगळ्यांना एकत्र केलेलं आहे. आज माझी जिजाऊ सावित्रीची लेक काय करते? पुन्हा प्रश्न सद्यस्थितीवर आपल्याला सोडते आहे. हा हलका, तो भारी, हा जवळचा, हा नात्यातला, तो नाहीये, हा दूरचा, हा शूद्र, कमी, श्रीमंत, गरीब, शहरी, ग्रामीण, हे सगळे भेद आपण मुलांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या टाळक्यामध्ये आपणच टाकत असतो. ते ओल्या मातीचे गोळे असतात, त्यांना जसं आपण घडवू तसं मुलं घडत असतात. जिजाऊ मासाहेबांनी कसलाही भेद केलेला नाहीये. त्यांनी समाज वाचायला शिकवला, माणूस वाचायला शिकवला, सुख-दुःख समजायला घेतली. त्यांनी सांगितलं की नुसतं राज्य करणं हे नाहीये, तर रयतेचं हित आणि रक्षण हे देखील राजाचं कर्तव्य आहे. जिजाऊ मासाहेबांनी लुटूपुटूच्या लढ्या खेळताना मरण मारण्याचा खेळ खेळण्यास प्रवृत्त केलं. आज आपण मुलगा सायकल शिकत असताना, अरे रे पडशील, नको नको नको, एकुलतं एक असतं, अरे बापरे काही झालं तर, थंडी वाजली तर स्वेटर घाल, एकावर एक. मग कसा तो संभाजी आणि शिवाजी बनणार आहे पुढच्या आयुष्यामध्ये? आपण एखाद्या झाडावर चढताना खरचटलं, अरे रे चढू नको, काहीच करू नको, तो बनेल कसा, तयार कसा होणार आहे? टक्के टोनपे हे मिळाले पाहिजे. आपण काय करतो आहे, माता पालक, जरा सद्यस्थितीचा विचार जर आपण केला तर आपलं छोटंसं रोपट्यासारखं जर आपण आपलं मुलगा जोपासत असू ना, आपल्याला असं वाटतं आपण लहानपणी त्याला खेळ आले पाहिजे, त्याला गाणं आलं पाहिजे, त्याला नाचता आलं पाहिजे, त्याला बोलता आलं पाहिजे, त्याला इंग्रजी बोलता आलं पाहिजे, त्यांना हॅलो हाऊ आर यू पण म्हणता आलं पाहिजे, सगळं करता आलं पाहिजे, मॅनर समजता आले पाहिजे, असं म्हणत एवढ्या फवारण्या करतो त्याच्यावर, त्याला पाणी टाकतो, त्याला खूप सारं खतं टाकतो आणि ते खुरटून जातं. एखाद्या वनस्पतीला, झाडाला, रोपट्याला योग्य प्रमाणात, योग्य त्या वेळेस ऊन, वारा, पाऊस लागला पाहिजे की नाही, मला सांगा तुम्ही. त्यांना आपण नाही लागू देत आहे. आणि आपण असं म्हणतो बघा, जे ग्रामीण भागामधून जे डेव्हलप झालेले आहेत त्यांची ताकद वेगळी असते, आणि जे आपण म्हणतो ना, ज्या एसी मध्ये बसून वगैरे, त्यांच्यामध्ये बघा ना, इम्युनिटी पॉवर किती कमी आहे. साधं आता कोरोनाचं उदाहरण आपण बघितलं तर कोरोना काळामध्ये ज्यांना काही झालेलं नाहीये ते मॅक्झिमम ग्रामीण भागामधले आहे, कारण त्यांच्यामध्ये इम्युनिटी, ही प्रतिकार शक्ती खूप असते. आणि जिजाऊ मासाहेबांना ती प्रतिकार शक्ती, ती वैचारिक प्रतिकार शक्ती, शारीरिक प्रतिकार शक्ती, मानसिक प्रतिकार शक्ती शिवाजी राजांमध्ये निर्माण केली, ती आज सद्यस्थितीमध्ये आपण आपल्या लेकरामध्ये करतो आहोत का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारावा, उत्तर शोधावं. आणि मुलाला भिजवू द्यावं, उन्हामध्ये रापू द्यावं. एखाद्या मुलीला सनस्क्रीन लावण्याची गरज नाहीये, काही हरकत नाही ना. अरे व्हिटॅमिन डी, तुम्हाला व्हिटॅमिन डीचे सगळ्यांना माहिती, इंजेक्शन घ्यावे लागतात सर, अॅनेमिकचे होऊ नये म्हणून इंजेक्शन घ्यावे लागतात. झिरो फिगरच्या नावाखाली ती बिचारी जेवत नाही.
आणि ताकद नाही तर पुढची ती सुदृढ आई कशी बनणार आहे? हा प्रश्न देखील मला जर मुली ऐकत असतील तर त्यांनी हे समजून घ्यावं. ज्यावेळेस आपण फिजिकल फिटनेस आहे, मेंटल फिटनेस आहे, या दृष्टीनं जिजाऊंकडे बघावं. ज्यावेळेस ही जिजाऊ आपल्या लेकराला जेव्हा पाठवते आहे, एखाद्या मृत्यूच्या दाढेमध्ये पाठवते आहे, आपण साधं कुठं गावाला पाठवले की 4 वेळेस फोन करतो. "अरे गाडी मिळाली का? बसला का? शेजारी कोण आहे? बोलू नको, बाहेरचं काही खाऊ नको." साधं डब्यातलं कोणाला शेअर करू नको. शेअर आता बघा संक्रांत सुरू होणार आहे, तिळाचे लाडू सुरू झाले. तर बघ 2च लाडू दिलेले आहेत. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वृद्धिंगत होत जाणारी मराठी भाषिक इथे बसलेले आहेत. वाढत जाणारी कलेप्रमाणे वाढत जाणारं राज्य आणि ते नुसतं काही फक्त नांदेडपुरतं, तुमचं मुखेडपुरतं एवढं मर्यादित नाही. महाराष्ट्रपुरतं, भारतापुरतं नाही तर विश्ववंदनीय हो. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे आपला ध्येयवाद, आपली दृष्टी, आपला उदात्तपणा, आपला दर्जा, आपलं स्टेटस आपण किती कोणत्या ह्याच्यातून बघतो. आपण म्हणतो ना, की बाबा हे यांनी आम्ही फार मोठं काम केलं. कुठं? अरे तू राहतं कशामध्ये? डबक्यात. कोणत्या विहिरीमध्ये. त्याला खूप मंडूक म्हणा. छोट्याशा ह्याच्यात राहून आपण स्वतःला बापरे! मी तर राजा. अरे बापरे! मी तर केवढं मोठं काम केलं. एक छोटासा फोटो छापून आल्यावर बापरे! काय मोठं. अरे वाह! शिवाजी राजांचा त्या काळी लंडन गॅझेटमध्ये त्यांची दखल घेतलेली होती. आजही YouTubeमध्ये मिळेल आपल्याला. 1662 च्या सुरतचं जे काही आहे ना, आजही आपल्याला दिसेल तुम्ही बघाल. जिजाऊ माँसाहेबांनी आणि शहाजी राजांनी आपल्या लेकराला असे संस्कार दिलेले आहेत, एक उदात्त भव्य दृष्टिकोनातून. म्हणून ते आपण म्हणतो ना, एखाद्या आपण आत्ताच्या भाषामध्ये काड्या करणं वगैरे जे म्हणतो, अतिशय संकुचित वृत्तीनं जे एकमेकांशी वागणारी जी माणसं असतात ना, तर त्यांनी हे चरित्र वाचावं आणि उदात्त जो आपण जो ना वाईड स्पेक्ट्रम ज्याला म्हणतो आपण, थोडेसे रुंदावावेत. आपल्या विचारांच्या कक्षा आपण थोड्याशा भव्य कराव्यात, मोठ्या कराव्यात. आपसमध्ये भांडण नको. कारण जिजाऊ माँसाहेबांना जाणवत होतं, की आपसामध्ये हे विघटित जे होत आहेत, तंटे होत आहेत, भांडण होत आहे, एकत्र असल्याने जी ताकद असते, ती वेगवेगळ्या असण्यामध्ये नाही. म्हणून जिजाऊ माँसाहेबांनी एक विचाराने सगळं घेऊन आता शहाजी राजांनी जिजाऊ माँसाहेबांना आपल्या पुणे जहागिरीला पाठवलेलं आहे. पुणे जहागिरीमध्ये जेव्हा जिजाऊ माँसाहेबांनी तो काळ मला असं वाटतं 1629 वगैरेचा काळ असेल, ज्यावेळेस ते पुणे जहागिरीमध्ये आलेले. पुणे जहागिरीमध्ये आल्यानंतर त्याच्या अगोदर जिजाऊ माँसाहेबांच्या जीवनामध्ये एक एक प्रसंग आहे, तो मुद्दामून आपल्याला सांगते, तो सुटला माझ्या. जिजाऊ माँसाहेबांचं ज्याला म्हणतो आपण कार्यकर्तृत्व, त्यांचं वेगळेपण, निर्णय क्षमता जी महिलांच्या अंगी किंवा पुरुषांच्या अंगी आली पाहिजे. आपल्याला समजतं, की आता मी निर्णय काय घेऊ? तर त्यावेळेस एक खंडागळेचं हत्ती प्रकरण सगळ्यांना माहिती. मी गृहीत धरते, की तुम्हाला सगळा इतिहास माहिती आहे. त्यावेळेस जिजाऊ माँसाहेबांना असं वाटलं, प्रश्न निर्माण झाला, की मी माहेर बघू की सासर बघू? पती बघू की पित्याचं बघू? मी स्वराज्य बघू की माझं स्वतःचं असं बघू? हा प्रश्न जेव्हा तिच्या निर्माण झाला, निर्णय घ्यावा लागतो बघा माणसाला. तर एखाद्या क्षणाला निर्णय कसा घ्यावा हे जिजाऊ माँसाहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे. जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्याचा निर्णय घेतलाय. ज्यावेळेस स्वतः लखोजी राजे सासरे जेव्हा आपल्या जावयावर वार करतायत, जिजाऊंना तेव्हा परत वाटलं, की परकीयांसाठी आपल्यावर वार करतायत. जिजाऊंची खंत त्यावेळेस असं वाईट नाही वाटलं राजांचं. त्याच्यामधून तिने शहाजी राजांना असं सांगितलं, की "बघा आपण परक्यांसाठी लढणं आता बंद करा. आपण आपले मुर्दे पाडतोय. त्याच्यासाठी पुन्हा आता आपल्याला एकत्र व्हावं लागणार आहे." हा हा विषय जेव्हा निजामशाहीला जेव्हा समजला आणि जेव्हा त्यांना समजलं, की आता ही शहाजी आणि लखोजी जेव्हा एकत्र येतील, तर आपलं काही खरं नाहीये. हा एक स्वतंत्र वेगळा इतिहासाचा विषय वेगळा होईल. तर त्यावेळेस निजामशहाने त्यांना दौलताबादला बोलवलं. मग त्यांना खूप असं सरलष्करपद किंवा मोठं कोणतं तरी पद देण्यासाठी जेव्हा बोलवलं, तर लखुजी राजे आपल्या पत्नीला, म्हाळसा राणीला, आपले भाऊ जगदेराव, मुलगा यशवंत, सगळे त्यांचे 4-5 भाऊ हे सगळे घेऊन तो दौलताबादला जेव्हा लखुजी राजे गेले, पायथ्याशी समजा पत्नीला ठेवलं आणि आता मी तो घेऊन सगळं सत्कार स्वीकारून मी खाली उतरतोय असं सांगितलं आणि ज्यावेळेस ते बखरीमध्ये सगळ्या नोंदी आहेत. तर त्यावेळेस कप्तानी निजामाने त्यांची हत्या केलेली आहे, खून केलेले आहेत. मुर्दे पाडले 43-46 लोकांचा त्यावेळेस खात्मा केलेला आहे. म्हाळसा राणीला जेव्हा हे समजलं, तर म्हाळसा राणीला आता लक्षात घ्या मराठा स्त्रीची ताकद काय असते. म्हाळसा राणीला जेव्हा समजलं, तर म्हाळसा राणी स्वतः आपल्या पतीचं प्रेत घेण्यासाठी दौलताबादच्या किल्ल्यावर गेलेली आहे.
किल्ला बघितला असेल तर बघितला असेल तुम्हाला लक्षात येईल. आणि तिथून घेऊन ते प्रेत घेऊन येऊन ती सिंदखेड राजाला गेली. किती प्रचंड ताकदीची आहे. अरे देवा, काय झालं, तू असं केलं, वाईट झालं, असं हंबरडा फोडत रडत बसलेली नाही आहे. जिजाऊ माँसाहेबांचं चरित्र समजून जर घ्यायचं असेल तर म्हाळसा राणीच्या अंगी असणारी जे धैर्य आहे, जी नैतिकता आहे, जी ताकद आहे, एखादं संकट जेव्हा आलं तर कोलमडून न जाता त्याला सामोरं देण्याची ताकद आहे, ते रक्त जिजाऊंमध्ये आहे. ते शिवबामध्ये उतरलं आणि वारशाने आता आपल्यामध्ये उतरतंय प्रबोधनाच्या माध्यमातून. तर इथं जर माझ्या आता कुणी ऐकणारे असतील तर त्यांच्या मनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा की कसल्याही संकट समयी आपण त्याला म्हणतो ना, एकदम जे मोडून माणसं जातात, सुसाईड करतात, सुसांच्या आत्महत्या झाली, प्रेमभंग झाला, दारूच्या पेल्यामध्ये बुडवलं, हे रिकामे कामं करणं बंद करायला पाहिजे. आहे जो समस्या आहे त्याला धडक मारा, सामोरे जा त्या समस्येला. समस्या सुटतात, तिथून पळता कामा नये. एखाद्या कापसाच्या पोत्यासारख्या समस्या, दुरून असं मोठं असतं ना कापसाचं एखादं गाठोडं बांधलेलं असतं, तशा समस्या जवळ जा ना, पकडा, उचला, सोप्या होतात समस्या. काही होत नाही. शेवटी माणसाला एकदा जन्माला आलंय, त्याला मरायचंय. जिजाऊंना हेच माहिती होतं की एकदा आलोय, एकदा मरायचंय. मग शत्रू आहे त्याला मारत मारत का मरायचं नाही? मी माझ्या मुलाला कुरवाळत घरामध्ये बसू? शहाजी राजांनी अतिशय विश्वासानं मला स्वराज्यासाठी इकडे पाठवलंय, तर अरे बापरे, माझ्यासोबत आता माझा पती नाहीये, मी काय करू? हा विषय जिजाऊ माँसाहेबांनी केलेला नाहीये. आणि त्याच सोबत अतिशय महत्वाचं मी सद्यस्थितीबद्दल असा विषय करते. पती पत्नीचं अतिशय सुंदर नातं मला शहाजी आणि जिजाऊ माँसाहेबांमध्ये दिसतंय. खूप सुंदर, पवित्र, मंगल, विश्वासाचं नातं मला दिसतंय. पती शहाजी राजा जेव्हा निवडक सरदारांसह ज्या वेळेस काऊजी कोंढाळकर, शेलार मामा, तानाजी, शिरोळे, मारणे, तुपे, जगताप, मोहिते, पासलकर, कितीतरी लोक सरदार मंडळी सोबत ह्या जिजाऊंना पुणे जहागीरला जेव्हा पाठवते, किती प्रचंड विश्वास असेल. आज कोणत्याही कुटुंब व्यवस्थेमध्ये पती पत्नीमध्ये जे संशयाचे, गैरसमजाचे जे वातावरण दिसतंय, फोन बिझी आला, ऑनलाईनच राहिली, फोनच घेतला नाही, कुठे गेली माहित नाही, गेलं तर बापरे काय करते, कोण आहे, कोणासोबत आहे, कसं. अरे विश्वास नावाची गोष्ट जी असते ना, ती जिजाऊ माँसाहेब आणि शहाजी राजांच्या चरित्रामधून आपण घेतली पाहिजे. मला खूप म्हणजे हे तुम्हाला राठोड सर कुठेही वाचायला मिळणार नाही. कदाचित आता मी पुस्तक लिहिते आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतील, कारण ह्या विचार मंथनामधून आहेत, ह्या लॉजिक मधून आपण डेव्हलप केलेल्या गोष्टी. एवढा प्रचंड विश्वास आपल्या पत्नीवर शहाजी राजांचा होता आणि तो विश्वास होता. आणि म्हणून जयसिंगराव पवार आपल्या पुस्तकामध्ये संशोधनामधून असं लिहितात की स्वराज्याची जी ब्ल्यूप्रिंट आहे तर ती ही तिघांनी मिळून जी निर्माण केली, आणि त्यांना विश्वास होता की जिजाऊच्या मनामध्ये, तिच्या विचारांमध्ये ही ताकद आहे की ही स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणारे आपल्या शिवबाच्या माध्यमातून. जिजाऊ माँसाहेबांनी पुण्यामध्ये पाऊल ठेवलं, फार काही आनंद झाला सगळ्यांना, अशातला काही भाग नाहीये. त्यावेळेचा जर आदिलशहाचा सरदार मुरार जगदंबानं पुन्हा तो उद्ध्वस्त केलं होतं, गाढवाचा नांगर फिरवला होता, काय ते लटकून ठेवलं होतं आणि दवंडी पिटवली, जशी आज पिटवतात की ह्या भूमीवर वस्ती करेल तो निर्वंश होईल. लक्षात घ्या, आजही समजा तुमच्या मुखेडमध्ये दवंडी ठेवली, कुणी हिंमत करणार हो सर? शिकलेले आपण सगळे लोक. नको रे बाबा, कशाला आपण विषयाची परीक्षा घ्यायची, मेलो तर, काही झालं तर. आजही विचार करणारी ही मंडळी आहेत आजूबाजूला, आणि ग्रामीण भागामध्ये ही जास्त, शहरी भागात पण आहेत, नाही असं नाही, सगळीकडे आहे. परंतु चिकित्सक पद्धतीने जर विचार नाही केला तर त्यावेळेस आत्ताच मी पुन्हा सद्यस्थितीला येते. आज जर असं काही झालं, जर कोणी सांगितलं की आपण म्हणतो ना, शनी शिंगणापूरला हात नका लावू, मंदिरात जाऊ नका, गेलं तर काहीतरी होईल, गुरुचरित्राचं पारायण करू नका, संध्याकाळच्या वेळेस तुम्ही काय दही देऊ नका, हळद देऊ नका, काय काय काही म्हणजे काही असतं, म्हणजे काही अर्थच नाही त्याला. म्हणजे कोणत्या, मी एकच त्याच्यामधून एकच असं वाटतं की एखाद्या ज्या काही गोष्टी त्या एकदा कागदावर लिहा, आणि राठोड सर एकदा कार्यक्रम करा की ज्या गोष्टीची भीती वाटते ती करून बघायची. ते सुटर असतं ते ओलांडून बघा, काय असतं ना, लिंबू ओलांड, खरोखर ठेवायचं ओलांड, काहीच होत नाही ना. सगळं हे डोक्यामध्ये आहे. सगळं ही मेंदूची शेती आपली आपण चांगली झालेली नाहीये, कुपोषित मेंदू झालेले आहेत वैचारिक दृष्ट्या. ते जर आपल्याला चांगले करायचे असतील तर जिजाऊ विचारांचं शिंपण, फवारणी, जसं आता म्हणतो ना आपण सॅनिटाईज करतो, तर सॅनिटायझेशन आपल्याला ह्या कुबुद्धीचं, अंधश्रद्धेचं, आपल्याला जे काही आपल्याला चुकीचं वाटतं त्या सगळ्याचं सॅनिटाईज आपल्याला आता करावं लागणार. ही वेळ मला असं वाटतं कोरोनाने जी आली ती ही, हा जो कोरोना आहे, हा विषाणू जो आपल्याला मानसिकतेला, आपल्या मेंदूला जे चिटकून बसलेला आहे, तर हा हा भाग मला असं वाटतं आपण सगळ्यांनी समजून घ्यावा. जिजाऊ माँसाहेबांनी काय केलं, लोकांना भीती वाटत होती, त्यांनी बघितलं की अरे हा धार्मिक दहशतवाद तेव्हा होता, आजही आहे, उद्याही राहणार आहे.
शाहू गेले, फुले गेले, आंबेडकर गेले, बाबासाहेब गेले, गाडगे बाबा गेले. काय गेले ते? नावं घेतोय आपण. कशाला घ्यायचीत नावं मग? वागायचं नसेल त्यांच्यासारखं तर. दशसूत्री आपण नावं घेऊच नका ना मग, काहीच करू नका. जयंत्या करू नका, पुण्यतिथ्या करू नका. आपण त्या लायकीचे नाही हे डिक्लेअर करायचं आणि करा काय करायचं ते, काही फरक नाही पडत. परंतु आपण काय करतो, दुजाभाव करतो. एकाच वेळेस आपण दोन पर्सनॅलिटी जगत असतो. सांगायची वेगळी, वागायची वेगळी. आतलं एक, बाहेरचं एक. जिजाऊ मासाहेब त्याच्यामधल्या नाहीये. त्यांनी ते काढून जेव्हा तो सोन्याचा नांगर जेव्हा फिरवला, रयतेला विश्वास दिला, तिथं जिजापूर बसवलं. स्वतःचा लाल महाल जो आता शनिवार वाडा जो दिसतो ना, तो त्यांचा लाल महाल आहे. स्वतः तिथं तो बांधला. पुणेवाडी, आंबोडी धरणं बांधली. सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी. आपला शेतकरी आज झुजतोय, अजून कोणी लक्ष दिलं नाहीये. जगाचा पोसिंदा. सगळ्यांनी ठरवलं काहीच खायला द्यायचं नाही, सगळे मरू. कोरोना तरी बरा, खायला नाही मिळालं तर कसं होणार आहे? शेतकऱ्यांचे प्रश्न हे आपले प्रश्न वाटले पाहिजे. त्यावेळेस जिजाऊ मासाहेबांना वाटले, शिवाजी राजांना वाटलेले आहेत. शेतकरी उभा केलेला आहे. तर त्यावेळेचं जे व्यवस्थापन आहे जर आज आणलं तर जिजाऊ मासाहेबांनी त्या काळामध्ये आपल्या रयतेला जो विश्वास दिलेला आहे, मग रयतेला मायेची पाखर घातली, लोक यायला लागली. ज्यावेळेस राणीसाहेबच तिथे येत आहेत, वस्ती करतात, अरे यांना तर काहीच झालं नाही. भाबडी रयत असते, माहिती नसतं. आणि कुणी एखादा गरीब हिंमत करणार नाही, पण एखादी राणी करते आहे, एखादा सरदार करतोय, लोक हिंमत करायला लागतात. जसं माझ्या मुलीचं जेव्हा लग्न झालं, आम्ही म्हटलं की आपण यज्ञामध्ये काही आहुती वगैरे असं काही तूप तेल काय जे टाकतात ते काही वाया काही घालवू नाही. त्याच्याऐवजी आपण ते कोणाला देऊ, कोणाला तरी देऊ. तुम्हाला द्यायचंच असेल तर कोणाला तरी देऊन टाकू. आम्ही डिक्लेअर वगैरे काही नाही केलं, आम्ही तसं करून टाकलं सगळ्यांना. अरे बापरे, नाही झालं तर? अरे म्हटलं काहीच होत नाही, ते जाळायचं कशाला? गाडगे बाबा काय करायची माहिती का? अक्षदा टाकत असताना, लग्नाच्या आपण अक्षता टाकतो की नाही, खूप सारं किती 10-15 किलो तर असेल राठोड सर. कोणाचं असेल तर बघा, आता पुढचं लग्न कसं करायचं ठरवा. त्या अक्षदाचं आपण पिवळ्या, हिरव्या, पांढऱ्या काय काय अक्षदा रंग लावतो, पुड्या प्लास्टिकचं अपव्यय. त्याचा कलर चांगला नसतो आणि कुठं टाकतो? पायदळी. त्या कुठं जातात उचलून? कुठं जातात? कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर जातात. कचऱ्यातून कोणीतरी येतं, ते म्हणजे शेवटी त्या अन्न हे पायदळी तुडवल्या जातं. साधं आहे. याच्यामध्ये न पटणारी काही गोष्ट आहे का आपली? काहीच नाही न पटणारी गोष्ट. पण तरी सुद्धा लोक करत आलेले आहे. मग आपण केलं पाहिजे म्हणून आपण अक्षदा टाकतो. याच्यानंतर एखादी मुली-मुलाचं लग्न असेल तर अक्षदा टाकू नका जर पटत असेल तर. आपल्याला फार वाटत असेल ना, तर दान करा ना. गरीब आहेत पुष्कळ. आपल्या एखाद्या अनाथालयाला द्या, एखाद्या वृद्धाश्रमाला द्या, एखादं पोतं नाही अजून डबल टिबल द्या. तुम्हाला काय द्यायचं वर्षभराचं धान्य भरून द्या. डिक्लेअर करा की याच्याऐवजी आम्ही असं केलं. कोणी काही म्हणत नसतं. तर त्याऐवजी गाडगे बाबा त्या अक्षदा गोळा करायचे. मी कुठेतरी वाचलं हे. माझ्या डोक्यात नाही. आपण काय बऱ्याच गोष्टी माहिती का आपल्याला माहिती नसतं. आपण सहजतेने त्यांनी केलं म्हणून आपण करून टाकत असतो. बाकी त्याच्यामध्ये काही विचार नाही करत. जिजाऊ आपल्याला कृती करायच्या अगोदर, बोलायच्या अगोदर, काही करायच्या अगोदर विचार करायला शिकवते. गाडगे बाबा त्या अक्षदा गोळा करायचे, ते धुवायचे आणि त्या धुतल्यानंतर ज्या गरीब वसतिगृह जे असायचे त्या मुलांना ते त्याचं पोळी भाकरी जे काही असेल ते करून त्यांना ते खाऊ घालायचे. हे जेव्हा मला दिसलं वाटलं बापरे, आपण गाडगे बाबांचं नाव घेतो, आपण काय करायचं? माझ्या मुलीच्या आणि मुलाच्या लग्नात मी हे काम केलेले नाही, मुद्दामून सांगते. पटलं तर नक्की स्वीकार करा, विवेकाने विचार करा. आता ह्यामध्ये जिजाऊ मासाहेबांच्या ज्या वेळेस ह्या धार्मिक दहशतवाद हा गाडण्याचं काम जिजाऊ मासाहेबांनी सगळ्यात पहिल्यांदा पुण्याच्या भूमीमध्ये केलेलं आहे. आता हा दहशतवाद जेव्हा बाजूला झालाय, लक्षात घ्या, जेव्हा रयत जवळ यायला लागली तितक्यात एक हंबरडा फोडत 50 वर्षाचा एक वडील त्या ठिकाणी आला. अतिशय मोठमोठ्याने रडायला लागला. त्याच्या हातामध्ये त्याच्या मुलीचं प्रेत होतं आणि आल्याबरोबर त्यांनी एकच वाक्य म्हटलं, जिजाऊ साहेब मला न्याय द्या. ह्या रांझ्या पाटलानं तिच्याशी गैरवर्तन केलं आणि हिनं माझ्या मुलीनं जीव दिला हो, त्याचा आता न्याय तुम्ही करा. जिजाऊंना ठाऊक होतं आजूबाजूला वतनदार जे कोणी असायचे, खूप देशमुख, देशपांडे, कुलकर्णी हे सगळे लोक, ज्याला म्हणतो ना खूप अन्याय अत्याचार करण्याच्या पठडीमधली ही जी माणसं, ह्या सगळ्या लोकांच्या म्हणजे त्यांना वेगवेगळ्या शाह्यांनी काय गावं दिलेली असायची. म्हणजे ह्या गावांचं तुम्ही पीक घ्या, तिथली स्त्री वापरा, तुम्ही काही करा, फक्त आम्हाला आमचा मोकाचा म्हणजे आमचं जे काही जो काही फंड असेल त्यांना फक्त त्यांच्या त्या याच्यामध्ये जमा करा, त्या खानाच्या जे कोणी शाही असेल त्यांच्यामध्ये जमा करा, एवढा विषय. मग हे ह्या लोकांना काय एकदम मुजोरी माज आलेल्यासारखं यांचं वागणं असायचं. आणि ह्या जिजाऊंना हे ठाऊक होतं, परंतु आतापर्यंत काही कुणाची प्रॉब्लेम समोर काही आला नाही. ज्यावेळेस आला तर जिजाऊंनी आपल्या छोट्या शुभाकडे बघितलं.
वासी बेंद्रेंनी पण असं लिहून ठेवलेलं आहे की जिजाऊ आपल्या मुलाच्या माध्यमातून आता स्वराज्याची संकल्पना साकार करण्यासाठी न्यायदान सुद्धा करायला लागलेली होती. तर त्यावेळेस शिवाजी राजे जेव्हा उभे राहिले, छोटेसे शिवाजी, जास्त काही वय नाहीये, तर त्यांनी बघितलं की शिवाजी राजांची ती टेस्ट होती, जशी आपली आता परीक्षेच्या वेळेस वेगवेगळ्या टेस्ट असतात, त्यांची ती एकदम वेळेवर झालेली हे टेस्ट होती की बाबा आता शिवाजी राजे आपल्या संस्काराचं काय इथं फलित आपल्याला मिळतं. शिवाजीराजे उभे राहिले आणि म्हणाले की त्या रांझा पाटलाच्या मुसक्या बांधून इथं आणा आणि त्याचा चौरंग करा. आता चौरंग शब्दाचा अर्थ 2 हात 2 पाय कापून टाका आणि हा न्याय निवाडा पूर्ण राज्यामध्ये आजच्या भाषेमध्ये व्हायरल करा. व्हायरल करणं म्हणजे पाठवा, म्हणजे सगळ्यांना सगळ्यांना सांगा, सगळ्यांना समजेल की स्त्रीकडे वाकड्या नजरेने जर बघितलं तर अशा पद्धतीनं त्याच्या असं त्याचं वर्तणूक त्याला अशा पद्धतीची मिळणार आहे. स्वराज्यामध्ये ज्यावेळेस ही गोष्ट जेव्हा समजायला लागली ना, तर त्यावेळेस स्वराज्य म्हणजे सुरक्षिततेचं प्रतीक. आपल्याला असं वाटतं की एका रात्रीमध्ये माणसं नाही जमली जिजाऊ मासाहेबांसाठी मरण्यासाठी. त्यांना ठाऊक होतं की माझ्या लेकी सुनांसाठी, माझ्या घराला संरक्षण करण्याचं काम आता जिजाऊ करते आहे. माझ्या लेकी सुना सुरक्षित आहे, माझं पीक सुरक्षित आहे आणि म्हणून मी माझ्या स्वराज्यासाठी, माझ्या मातृभूमीसाठी, माझ्या राजासाठी मी का लढू नये? म्हणजे जिजाऊ मासाहेबांच्या पदरी जी माणसं जी जमा झालेली आहेत, कारण जिजाऊ मासाहेबांनी त्यांना सुरक्षा दिली, पोटाला अन्न दिलं, हे त्याच्या मागचं मुख्य कारण आहे. आज माणसं एकमेकांच्या कोरोना झाला तर घरातले लोक सुद्धा त्यांचा खांदा द्यायला सुद्धा तयार नाहीयेत. लक्षात घ्या, हे चित्र आपण डोळ्यांनी बघितलं ना, किती असंवेदनशीलता आपण अनुभवली आपल्या डोळ्यांनी. शेजारचं जर रस्त्याने जर कोणी कुडकुडत असेल, कोणी मरत असेल, एखादं ऍक्सिडेंट झाला असेल तर भन्नाट गाडी काढणारी सुद्धा आपणच माणसं आहोत. लक्षात घ्या तुम्ही. जिजाऊ मासाहेबांची संवेदनशीलता जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर मासाहेबांनी जो न्याय केलेला आहे, लक्षात घ्यायचंय, हे समजून घ्यायचंय आपल्याला. आपल्यामध्ये जेव्हा जिजाऊ अंकुरते आहे, रुजते आहे, ती झिरपली पाहिजे आपल्या वागण्या बोलण्यामधून. तर मासाहेबांनी जेव्हा न्याय दिलेला आहे, त्यानंतर प्रत्येक लेकी बाळीला आपला शिवाजी राजा तुझा भाऊ आहे, चोळी बांगडी करणारी जिजाऊ, त्याच्यामुळे जिजाऊसाठी वाटेल ते मासाहेबांनी सांगावं आणि माणसाने ऐकू नये. तानाजी मालुसरे, शिवा काशी, मदारी मेहतर, सांगा ना, हे कोणते 18 पगड जातीचे 12, हे काही मराठे नव्हते. हे सगळे वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं, चांभार, कुंभार, तेली, कुणबी, माळी, हे वेगवेगळ्या प्रकारची ही 18 पगड जातीची ही माणसं, हे आदिवासी लोक, सगळ्यांना एकत्र करून जिजाऊंचा एक मला गुण खूप चांगला वाटला की योग्य माणसाचा वापर योग्य ठिकाणी करणं. जी माणसं ज्या कामाची आहेत त्या माणसांना ते काम त्यांनी दिलेलं आहे. ज्यावेळेस आपण लढाईवर जायचे तर त्यावेळेस जिजाऊ मासाहेब आपल्या ज्या स्त्रिया असायच्या, बचत गटाचं खूप चांगलं मोठं काम आता आपण म्हणतो पण त्यावेळेस असेल, एक सहकाराचं काम असेल, उद्योगाचं, कारण वेगवेगळे अन्न लागतात. आता आपण एक लॉजिकली विचार करा ना, एखादा लढाईला जायचं आहे, खायचं सामान लागणार नाही का? मग काहीतरी करावं लागेल ना, शेंगदाण्याचे लाडू, फुटाण्याचे लाडू काहीतरी करावं लागेल. अंदाज तुम्ही विचारता, तुम्ही आपण ते करू शकतो. एखादा समजा जखमी झाला असेल तर जखमांचं काही साहित्य असेल, मग ते कोण करायचं? त्यावेळेस काही आपल्यासारखे आता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स थोडी अवेलेबल होते. तर ते काम कुठं? स्वराज्यामध्ये एखादं आल्यानंतर त्या माणसाचं काय दुखणं खुपणं तर सगळं औषधोपचार करावं लागणार आहे. तर त्याच्यासाठी असणारे छोटे छोटे कुटीर उद्योग, लघु उद्योग, शस्त्रांचे तयार करणं, हे जे याचं जे काम आहे, लोखंडाचं वगैरे लोहाराचं जे काम आहे, तो तोडली, आग्र्याला सुटून आला आणि सुरतेची लूट केली, संपलं शिवचरित्र. त्याच्या बाहेर आपण जातच नाही. तर ही जो भाव आहे की त्यांच्या मोठ्या माणसाचं मोठेपण हे लहानांना मोठं करण्यात असतं. जिजाऊ मासाहेबांनी लहानांना मोठं म्हणजे त्यांच्या सोबत आणून त्यांना वर त्यांना ते आणलेलं आहे. आणि म्हणून जिजाऊ मासाहेबांच्या आणि शिवरायांच्या एका शब्दाखातर, ज्याला आपण आता समजा अफजल खानाचा वध सुरुवातीला आपण बघतो, ज्यावेळेस झाला आपण म्हणतो, सगळ्यांना हा विषय तर खूप घासलेला आहे, पण हिंदू मुस्लिम दंगली जेव्हा होत आहेत तर ते होऊ नयेत याच्यासाठी अफजल खानाचा वध चुकीच्या पद्धतीने जे प्रोजेक्ट केलं जातं. कारण अफजल खानावर ज्यावेळेस कृष्णाजी कुलकर्णी हा अफजल खानाचा वकील, अफजल खानाला विजय मिळावा म्हणून वाईच्या ब्राह्मणांनी खूप सारे यज्ञ केलेले, देणग्या घेतलेल्या, सगळं घेतलेलं, हे सगळं इतिहासात लिहिलेलं आहे, हे आपण वाचत नाही. आणि हे सगळं केल्यानंतर आणि ज्यावेळेस अफजल खान इकडे आलेला आहे, सोनाजी पंत यांचा वकील, शिवाजी राजांचा, आणि सोबत ज्यावेळेस कोथळा काढला, जर खरोखर हिंदू धर्माचं जर त्यांना कृष्णाजींना वाटलं असतं तर त्यांनी शिवाजी राजांवर वार केला असता का?
आपला शिवाजी राजा आहे ना हिंदू धर्माचा, त्याला कशाला मारायचं होतं मग कृष्णाजी कुलकर्णींनी. परंतु त्यांनी त्यांनी वार केला म्हणून शिवाजी राजांनी त्यांच्यावर वार केला. लक्षात येत आहे? आणि म्हणून वार केला आणि जिवाजी म्हणून वाचला शिवाजी. आपण जेव्हा महाला जो आहे न्हावी समाजाचा, त्यांनी जेव्हा केलं, अशा जिवाजीला ज्याला म्हणतो ना मोत्यासारखी माणसं जी गोळा केली त्यावेळी एखादी जत्रा यात्रा जी भरलेली असते त्या ठिकाणी दांडपट्टा चालवण्याचे कौशल्य जेव्हा हा जिवा दिसला जिजाऊंना, त्यांनी स्वराज्यात सामील करून घेतलं. जिवा मला नेहमी विचारायचा, आऊसाहेब मी कोणत्या युद्धावर जाऊ, कधीच कोणत्या युद्धावर नेलं नाही, पण बरोबर योग्य ठिकाणी त्याचा वापर केला की दूरवरून दांडपट्ट्याने वार करणारा जिवाजी त्यावेळेस म्हणजे शिवाजी महाराजांवर जेव्हा वार होत होता तर त्यावेळेस जिवाजी होता जिवा म्हणून वाचला शिवा आपण जेव्हा असं म्हणतो. लक्षात घ्या, स्वराज्य विचारापेक्षा धर्मविचार मोठा नाही. लक्षात घ्या, हे जिजाऊ मासाहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून आपल्या शिवाजी राजांनी सांगितलेलं आहे. स्वराज्याच्या आडवे येणाऱ्याला प्रत्येकाला आडवं केलंय, नुसतंच मुस्लिमांना आडवं केलेलं नाहीये. स्वराज्याच्या आडवा कृष्णाजी आला. मग धर्मविचार वैदिक धर्म का सांगतो की नाही असं करायचं नाही, पण त्यांनी म्हटलं की स्वराज्य विचार हा धर्मापेक्षाही श्रेष्ठ आहे. हा विचार त्यांनी दिलाय. आपण म्हणजे मुद्दाम होऊन आपण काही तिखटमीठ लावून ह्या गोष्टी सांगत नाही. हे विदारक वास्तव ह्या इतिहासाने लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याच वेळेस ज्या वेळेस मुस्लिम म्हणून हा जेव्हा मरतो आहे, अफजल खानाचा वध होतो आहे, कसा झाला काय झाला हे सगळ्यांना ठाऊक आहे. तर मायक्रो वेपनचा उद्गाता म्हणून ज्याला आपण ते वाघनख जे आहे तो रुस्तमे जमानने दिली आहेत. हे काही कोणत्या हिंदू माणसाने दिलेली नव्हती, रुस्ते जमाननी तयार केलंय. आपल्या शत्रूच्या सायकोलॉजीचा अभ्यास कसा करावा हे या प्रसंगातून शिकावं. की एवढा मोठा 6-6.5 फुटाचा धिप्पाड अफजल खान आणि अक्षरशः छोटेसे त्यांच्या मानानं खूप लहान म्हणजे 5 फुटाचं असलेले शिवाजी राजे, कुठंच सूत्र जुळत नव्हतं ना ताकदीच्या याच्यामध्ये, कशामध्येच नाही. परंतु अशा याच्यामध्ये त्यांनी जर आपल्याला अटॅक जर केला तर सेकंड प्लॅन आपल्याजवळ तयार पाहिजे. लक्षात घ्या, एखाद्याला जर एखादी स्ट्रॅटेजिक प्लॅन जर करायचा असेल, फर्स्ट प्लॅन जर आपला चुकीचा झाला तर सेकंड प्लॅन, सेकंड नाही गेला तर थर्ड प्लॅन. हे आपण करतो का आयुष्यामध्ये, हे आपण शिकलं पाहिजे. आपण अरे असं झालं मग आपण दोष देतो, राठोड सरांनीच असं केलं म्हणूनच आपल्याला ग्रेड नाही भेटला. आपले प्लॅन्स कुठं तयार आहेत? आपल्या जवळच्या प्लॅन आपल्या जवळ असले पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला जर फ्लरिश करायची, डेव्हलप करायची, पुढे जायची, तर त्यावेळेस 2 प्लॅन्स कोणते होते? संभाजी कावजी इतका त्याला ताकदवान माणूस होता की घोडा सुद्धा तो म्हणे असा उचलायचा, दोन्ही पाय पकडून घोडा, इतका ताकद असणारा संभाजी कावजी सोबत होता. अतिशय चांगला हा जिवा महाला होता. ठराविक माणसं त्यांनी सोबत जी घेतलेली होती. आपल्या शत्रूच्या सायकोलॉजीचा अभ्यास जेव्हा जिजाऊ मासाहेबांनी केला तर जिजाऊ मास्टर माइंड ठरतायत. स्वतः जिजाऊ भाषा कौशल्य, संभाषण कौशल्य असणाऱ्या जिजाऊ हा एक स्वतंत्र विषय मराठी विषयाने करून घ्यावा. त्याच्यामध्ये जिजाऊ मासाहेब जेव्हा स्वतः वाईला जेव्हा अफजल खानाच्या भेटीला गेल्या, चित्रपट बघा, राजमाता जिजाऊ चित्रपटात हा प्रसंग आहे, युट्यूबवर अवेलेबल आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आपण अफजल खान, कारण ह्या स्वतः फर्जंद होते, म्हणजे शहाजीराजे फर्जंद होते आदिलशहाच्या याच्यामध्ये, त्याच्यामुळे त्या राणी साहेबा फर्जंद म्हणून आलेल्या आहेत असं म्हणून त्यांना मान मतारब होता अफजल खान त्यांच्यासमोर उभं राहिला. परंतु जिजाऊ मासाहेबांनी माझा मुलगा तुम्हाला घाबरतोय, चाचाजांनी तिथं यावं, म्हणजे जी संभाषण कला आहे, संभाषणामधून माणसाचं मनपरिवर्तन मतपरिवर्तन करणारं जे स्किल जे आहे, ज्याला आपण इंटरपर्सनल स्किल, कम्युनिकेशन स्किल्स ज्याला असं म्हणतो, ते जिजाऊ मासाहेबांजवळ होतं. आणि म्हणून इतका वर्षांपासून ठाण मांडू त्या जावळीमध्ये बसलेला हा अफजल खान, शेकडोच्या लाखोच्या वर जे फौज आणलेला, तर त्याला तिथं येण्याला उद्युक्त करणारी जिजाऊ होती. लक्षात घ्या, त्यांचं हेर खातं इतकं प्रचंड होतं. तर जिजाऊंनी ते हेर खात्यातून माहिती, तर अफजल खान इतका कपटी क्रूर असा असायचा की त्यांनी आपल्या जनान खानातल्या 68 बायकांचे भोसकून खून केलेला होता की या माझ्या माघारी काय करतील, इतका ज्याला म्हणतो ना काय म्हणावं याला, अशा वृत्तीचा तो होता. जिजाऊ मासाहेबांना हे सगळं माहिती असल्यामुळं जिजाऊ मासाहेबांना माहिती होतं की याच्या सावलीपासून सुद्धा आपण सावध राहिलं पाहिजे. आणि म्हणून अतिशय बारकाईनं प्लॅनिंग मायक्रो वेपनचं आहे, त्याच्या विकनेसेसचं आहे, त्याच्या रहनसहन, खानपान, त्याची वृत्ती कशी आहे, सगळा अभ्यास जिजाऊ मासाहेबांनी आणि शिवाजीराजांनी केला आणि अतिशय चांगला प्लॅन करून बाकीचं तुम्हाला माहिती. ज्या वेळेस कोथळा जेव्हा काढला, आपण जेव्हा म्हणतो जेव्हा पडला, तेव्हा कावजीनं ते शीर जेव्हा मासाहेबांकडे नेलं, तर मासाहेबांनी त्याची विटंबना केलेली नाहीये, जी विटंबना यवन करायची.
म्हणजे मुस्लिम याच्यामध्ये वन व्हायचे, परंतु जिजाऊ मासाहेबांचं खूप चांगलं वेगळेपण याच्यामध्ये दिसतं. म्हणून अफजल खानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी आपल्याला आज पण दिसते आहे, की मुस्लिम होता, सरदार होता, पण तो सरदार होता, त्याचं शाही इतमामात दफन करा. म्हणजे कुठेही त्यांनी हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचा भेद केलेला नाहीये, माणसाला माणूस समजलेला आहे. फक्त स्वराज्याच्या आड येणाऱ्याला मुस्लिमांनाच मारलेलं नाही, जो कोणी त्यांचा जवळचा, आता बाजी घोरपड्याला सुद्धा मुधोळ लुटलं, बाजी घोरपड्याला सुद्धा गारद केलेलं आहे. बाजी घोरपड्याला जवळचा ना, नाते असताना देखील, कारण कारण बाजी घोरपड्यानं मुधोळला असताना शहाजीराजांना याच्या विजापूरच्या साखळदंड बांधून फिरवलेला आहे, कैद केलेलं आहे. आणि पतीच्या अपमानाचा बदला जिजाऊ मासाहेबांनी घेतला. शिवांना पत्र दिलेलं, ते पत्र सुद्धा आता अवेलेबल आहे. ते पत्र तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये की तुम्ही हे सगळं त्यांना पकडून त्यांचं तुम्ही संपवा, त्यांना बाजी घोरपड्यांना. आणि शिवाजी राजांनी पण सगळं काम फत्ते झाल्यानंतर त्या जावळीच्या याच्यामध्ये ज्या ठिकाणी आहे जाऊन त्यांचं जेव्हा संपवलं त्यांना, तर त्यावेळेस त्यांनी पत्र दिलंय, मातोश्रीच्या पुण्य प्रतापे करून आपल्याला माहिती काय त्यांच्या भाषेमध्ये, तर त्यांनी त्यांना पत्र सुद्धा दिलेलं आता सुद्धा हा दस्तावेज उपलब्ध आहे. जिजाऊ मासाहेबांचा न्यायनिष्ठुरपणा जर आपण बघितला, तर शिवाजी राजांनी किंवा इतर कुणी सरदारांनी जर काही निर्णय घेतलेले असतील, तर ते सुद्धा जिजाऊंनी फिरवलेले आहेत, जर त्यांना चुकीचे वाटले असतील तर. म्हणजे एखाद्याला पण न्याय निवाडा करतो, शिवाजी राजांनी केलं नाही, चुकीचं, एवढी कणखर अशी ही जिजाऊ, न्यायनिष्ठुर जिजाऊ. दुसरं म्हणजे आपण सिद्धी जोहरचे पन्हाळगडाला वेढा घातला, सगळ्यांना माहिती आहे. नुसती बाबा हाताव तुम लढो हम कपडे संभालते अशी नव्हती. नेताजी पालकर जेव्हा लवकर आला नाही, तर माझ्या मुलाला सोडवायला मी स्वतः जाईल, हातामध्ये स्वतः तलवार घेऊन जिजाऊ निघालेली होती. लढवय्या जिजाऊ आहे. म्हणजे जिजाऊ मासाहेबांचं ज्यावेळेस, आणि शिवा काशी स्वतः प्रति शिवाजी म्हणून जेव्हा सिद्धी जोहरचा भाला जेव्हा स्वतःच्या छातीमध्ये घ्यायला तयार होतो, त्याला जीव लावणारी जिजाऊ कशी असेल. बाजी प्रभू देशपांडे असतील किंवा सिद्धी हिलाल असेल, पावनखिंडीमध्ये जेव्हा लढलेले आहेत, त्यांना जीव लावणारी जिजाऊ कशी असेल, हा विचार आपण करावा. आज एकमेकांच्या नरडीचा पैशासाठी घोट घेणारी माणसं कुटुंब व्यवस्थेमध्ये दिसतात. भावाभावांमध्ये भांडणं आहेत, पती पत्नीमध्ये घटस्फोट आहेत, विस्कटलेले नातेसंबंध आहेत, अस्वस्थ झालेली कुटुंब व्यवस्था आपल्याला दिसते आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवर जिजाऊ मासाहेबांचं कौटुंबिक जीवन जर आपण बघितलं, तर खूप सारं आपल्याला शिकण्यासारखं आहे. कारण प्रचंड विश्वास, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती, संवेदनशीलता, एकमेकांना दिलेला स्पेस, एकमेकांना दिलेला स्कोप. ज्या वेळेस संभाजी, त्यांना माहिती आहे, समजा अफजल खानाचा जेव्हा वध झालेला आहे, तर त्यावेळेस 10 दिवस झाले होते हो, सईबाईंचा मृत्यू झालेला होता. लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये आपली प्रिय पत्नी, पहिली पत्नी शिवाजी राजांची मृत्यू पावलेली आहे. अशा याच्यामध्ये त्यांची मानसिकता कशी असेल, हा विचार तर करू शकतो ऍटलिस्ट आपण. मानसिकता कशी असेल की पत्नी वारली आहे तरी सुद्धा स्वराज्यासाठी, स्वराज्याचं संकट दूर करण्यासाठी आता आपल्याला अफजल खानावर चालून जातोय ना. अशी आईचं हृदय कसं असेल की जी आई असं म्हणते आहे, आता बचावाचा खेळ नाही, काहीही झालं तरी दुश्मन संपवायचा आहे, आणि तुमचं काही बरं वाईट झालं तर छोट्या शंभूला आम्ही गादीवर बसून स्वराज्याचं स्वप्न साकार करू. काय ताकद असेल हो. आणि आत्ताच्या मांजरीच्या हृदयाच्या आया सगळ्याच सगळ्याच बघा, माझ्या सकट आपण काय विचार करतो, काय करतो, पाठवत असताना आपण काय करतो, आपण कसा विचार करतो. म्हणून वाघाचं काळीज असणारी आई आपल्या लेकराच्या पंखात गरुडाचं बळ देते, तेव्हा ती असं म्हणतात झेप घेण्यास सिद्ध होत असतात. वाघाचं काळीज उगच नाही संभाजीराजे आणि शिवाजीराजे घडत. त्यांची आई, जसं नेपोलियन बोनापार्ट असं म्हणतो की मुलाचं कर्तृत्व, मुलाचं भाग्य हे आईच्या कर्तृत्वामध्ये असतं. आणि संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारुतीराव कन्नमवार देखील असं म्हणतात की राजमाता जिजाबाईच्या पुस्तकामध्ये की जिजाऊ आणि शिवराय यांची ही इतिहासाच्या कालपटलावर आई आणि मुलाची जोडी एकदम विरळ असणारी ही जोडी आपल्याला दिसते आहे. त्याच्या पुढे माझ्या पुस्तकामध्ये मी स्टेटमेंट करणार आहे की ह्या जगाच्या, आता सांगते तुम्हाला की पती पत्नीचं हे नातं अतिशय वेगळं आपल्याला हे दिसतं आहे, आदर्श असं नातं आपल्याला दिसतं आहे. आणि सातत्याने असं सगळं होत असताना समाज व्यवस्थेमध्ये ज्यावेळेस धर्म मार्तंडांची, ज्यावेळेस मुजोरी जेव्हा असायची, अशा काळामध्ये धर्मांतर हा विषय जेव्हा यायचा, मुस्लिम धर्मामध्ये बरेचसे जायचे, तर त्यांना पुन्हा आपल्या धर्मामध्ये घ्यायचं, तर सगळे म्हणायचे हे बाटलेले, यांना धर्मामध्ये घेता येत नाही. स्वराज्यासाठी पुन्हा धर्मामध्ये येणारी समाज सुधारक जिजाऊ मला दिसते आहे.
तिने पुन्हा नेताजी पालकर, बजाजी निंबाळकरला धर्मात घेतलं. एवढंच नाही, तू घेतलं तर बाबा तुझं दूर राहा नाही, आपल्या नातीचं सखूबाईचं लग्न त्याच्या मुलाशी महाजीशी लावून दिलेलं आहे. हे लक्षात घ्या. असं नाही की बाबा कुणीतरी दुसऱ्याने करावं, मी नाही, मी फक्त सांगतो सगळ्यांनी जिजाऊ बना, मी काहीच नाही करायचं, असं नाही. स्वतः अगोदर केलेलं आहे. आणि म्हणून धर्मांतर करणारी, समाज सुधारक जिजाऊ, डिझास्टर मॅनेजमेंट करणारी, हेर खातं सांभाळणारी, आग्रा भेटीला गेल्यानंतर रांगणा गड जिंकणारी, आणि जेव्हा कैद झाली आग्र्याला त्यावेळेस सुद्धा शिवाजीराजे वापस येतील हा विश्वास दाखवणारी जिजाऊ, हे आपल्याला आज समजून घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून जिजाऊ मासाहेबांची स्त्रियांच्या प्रती असणारी जी भावना शिवबांच्या मनामध्ये जी निर्माण झालेली आहे, ही ह्या आजच्या तरुण पिढीला सांगणं अत्यंत गरजेचं आहे. हिरकणीचा सत्कार करणारा, विजापूरची सून आपली आई बहिणीसारखा मानणारा शिवाजी राजा, त्याचबरोबर ज्या वेळेस सखोजी गायकवाड हा शिवाजी राजांचा किल्लेदार, कर्नाटकच्या बेदवडचा, ज्यावेळेस त्या ठिकाणी सावित्रीबाई देसाई ही किल्लेदारीण होती आणि ती जवळपास 27 दिवस झुंजली, पण ती हरल्यानंतर त्या माजमध्ये त्याने त्या स्त्रीवर बलात्कार जेव्हा केल्याचं समजलं, तेव्हा सखोजी गायकवाडचे शिवाजी राजांनी डोळे फोडले आणि जन्मठेपेची शिक्षा दिली. लक्षात घ्या, आपण आपली माणसं चुकीच्या पद्धतीने पाठीशी घालण्याची अनेक उदाहरणं आजही आपल्याला मीडियामध्ये आणि आजच्या ह्या समाजामध्ये आज दिसत आहे. आपला माणूस आहे, अरे चूक झाली तरी सोडून द्या. जो चूक आहे त्याला शासन करण्याची जिजाऊ नीती आज आपण समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून जिजाऊ मासाहेबांचं सातत्यानं ज्या वेळेस आपण वर्तन आहे, वाणी आहे, विचार आहे, छोट्याशा शंभूला साहित्यिक बनवण्यामध्ये, ज्याला शात शतक आहे, नायिका भेद आहे, संभाजी राजांनी जे केलेलं आहे, हे सगळं संस्कारामध्ये 2 वर्षाचा छोटा शंभू असताना तेव्हापासून जिजाऊंनी त्यांना सांभाळलेलं आहे. अतिशय उत्तम असं चरित्र असणारा शंभू जेरा आहे. म्हणून 2 छत्रपतींना घडवणारी जिजाऊ हाच तुमच्या समोर आहे. आणि म्हणून चित्रपटामधून काम करत असताना हे सगळे कंगोरे मला असं वाटतं आपला वेळ पुरणार नाही. मला माहित नाही किती वेळ झालेला आहे. मी फक्त शेवटच्या टप्प्याला आता येते आहे. जिजाऊंनी जेव्हा राज्य ज्याला म्हणतो आपण सगळ्यात राज्याभिषेक जेव्हा करायचं ठरवलं, अगदी लास्टला येते, खूप सारं सोडून देते मधलं आता. राज्याभिषेक जेव्हा जिजाऊंनी करायचं ठरवलं, एक स्त्री जे स्वप्न बघते आणि ती पूर्ण करते आहे. ज्याला म्हणतो राजव्यवहार कोश त्यांनी निर्माण जो केलेला आहे, नवशतक सुरू केलेलं आहे, नवशक सुरू केलं. आणि त्याच वेळेस त्या राज्याभिषेकामधून जिजाऊंनी एक संदेश आपल्याला दिलाय, परिस्थिती बदलायची असेल तर स्वतः बदला. शौर्य, धैर्य, स्वाभिमान जागृत करा. कारण त्यांच्या विचारांचे जे बीज आहे तुमच्या आमच्या मनामध्ये आजही आपल्याला तेवताना दिसत आहे. आणि म्हणून जिजाऊ केवळ मनोरंजनासाठी किंवा चंद्रकोर लावली, डोक्यावर पदर घेतला, नाकात नथ घातली याच्यासाठी जिजाऊ नाही, तर जिजाऊ ही स्वतःमध्ये उतरवण्यासाठी आणि आपल्या जीवनशैलीमध्ये समाजाच्या उत्कर्षासाठी, आपल्याला वागण्यासाठी ही जिजाऊ आहे, आपण समजून घ्यावी. आपण सगळ्यांनी ऐकलं, मला असं वाटतं काय खूप सारं आहे. हे इतका मोठा कॅनव्हास जिजाऊ मासाहेबांच्या चरित्राचा आहे आणि त्याच्यामुळे अतिशय मला त्या वेळेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न आपल्याला केलाय. मला असं वाटतं कितपत न्याय मी देऊ शकले ते मला माहित नाही, पण तरुणाईनं आज जिजाऊ आणि शिवरायांचं नाव घ्यायचं असेल तर निदान 2 गोष्टी शिका, व्यसन करू नका आणि स्त्री जातीकडे वाकड्या नजरेने बघू नका. आयुष्यामध्ये स्वतःला जर उभं करायचं असेल तर आपण जिजाऊ आणि शिवचरित्र वाचून ध्येय समोर ठेवा आणि ध्येयाचा ध्यास घेऊन भीतीला कोसो दूर ठेवा, पारतंत्र्यामध्ये जगू नका आणि मानसिक गुलामीतून मुक्त व्हा, निर्भय बना, असं मी ह्या क्षणाला आपल्याला सगळ्यांना मला सुचवावं असं वाटतं. माझे जे बोलणं जर जे योग्य वाटत असेल तर नक्कीच त्याचा अंगीकार करावा. जर आपल्याला पटत नसेल तर आपण स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. मला आपल्याला आपण संधी दिली त्याबद्दल मनापासून थँक्यू. धन्यवाद मॅडम. भैया येतंय सर, ऐकायला येतंय सर. राठोड सर कॉलेजला आले म्हणून हा योग आलाय, एवढं सांगायचं राहिलं. ते तर बोलणं झालं नसतं तर काही हा विषय आला नसता. नाही. शिंदे सर माईक बंद आहे तुमचा. माईक बंद आहे.
माईक बंद आहे शिंदे सर. हा, अच्छा अच्छा. हा आता हा. बोला. आता धन्यवाद बोला. मॅडम. आमच्या सर्वांचे कान आणि मन अगदी तृप्त झालेले आहे. संपूर्ण इतिहास प्रत्यक्ष समोर चित्रपटासारखा सरकत जावा इतक्या सुंदर पद्धतीनं आपण कर्मवार आता असा इतिहास समोर मांडलेला आहे की एखादा पिक्चर आपण आपल्या डोळ्यासमोरून सरकत एक 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 पात्र जात आहे, एक एक घटना घडत जात आहेत. या पद्धतीनं अतिशय सुंदर आपण मांडणी केली, विवेचन केलं आणि जिजाऊ विचारांचे सॅनिटाईज केले आम्हाला जिजाऊ विचारांच्या सर्व या त्यांनी अतिशय हे तुमचंच वाक्य आहे, माझं नाही. आणि विषयाला इतका सुंदर न्याय दिलात आणि इतकं अतिशय ही गोष्ट वाटते तेवढी सोपं नाही की त्या कालखंडामधला आणि आजच्या कालखंडाची सद्य परिस्थिती ही तुलनात्मक पद्धतीनं मांडणं ही वाटते तेवढी. इतिहास पहिला ऐकून काहीतरी ठळक ठळक मुद्दे कोणीही सांगू शकेल, परंतु त्या परिस्थितीचा आणि आजच्या परिस्थितीची इतकी सुंदर आपण मांडणी केलात. आणि आपला जो हा ग्रंथ येणार आहे तो हा खऱ्या अर्थानं अनुभवातला आणि प्रत्यक्षातला आपण जे काही अभ्यास केलाय त्याचा ग्रंथ येणार आहे. तो आमच्या समोर लवकरात लवकर यावा ही अपेक्षा मी करतो. आणि आमच्या आदरणीय प्राचार्य साहेबांमुळं अतिशय छान योग आला तुम्हाला इतकं ऐकण्याचा. आता आम्हाला तर असं वाटतं की आता प्रत्यक्ष परत सरांना मी विनंती करून जेव्हा केव्हा हे करोनाचं हे कमी होईल तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष आम्ही आपल्या कॉलेजमध्ये बोलण्याची सरांना विनंती करतोय. खूप छान मॅडम, अतिशय सुंदर असं व्याख्यान झालेलं आहे. खूप खूप आपले धन्यवाद आणि आपल्या ऋणात आम्ही कायमस्वरूपी राहू इच्छितो. यानंतर ग्रामीण कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय राठोड सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. आदरणीय राठोड सर. नमस्कार सर्वांना. नमस्कार. नमस्कार. आजच्या प्रमुख मार्गदर्शक खाली आणायचे मला काय शिवाजी महाविद्यालय अमरावती येथील प्राचार्या स्मिता देशमुख मॅडम, माझ्या महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर पंडित शिंदे सर, मराठी विभागाच्या अतिशय उत्साही प्राध्यापिका डॉक्टर कविता लोहाळे मॅडम, आपल्या सर्वांना ज्यांनी एकत्र आणलं ते संगणक विभागाचे प्राध्यापक संजय पाटील सर आणि सर्व मॅडमला मी बऱ्याच दिवसापासून ओळखत होतो आणि जे बोलतात त्या पद्धतीने वागतात यासाठी मी मॅडमला फार दिवसापासून ओळखत होतो. थँक्यू. मॅडमच्या महाविद्यालयामध्ये मी परीक्षक म्हणून गेलो MA चा. माझ्या वर्गमित्र वंदना देशमुख तिथं असल्यामुळे तिथं जायचं आणि वंदना मॅडमनी मला स्मिता मॅडमची ओळख घालून दिली. आणि मॅडमला एकदा पाहिल्यानंतर असं वाटतं की मॅडमचा कुठतरी आपण बोलण्यासाठी त्यांच्या कार्याचा कुठतरी आपल्या लोकांना परिचय करून द्यावा असं मला मनातून वाटत होतं आणि तो योग आज आला. आज खरंच मला फार आनंद झाला की मी इतिहास भूगोलाचा जरी असलो तरी इतिहास वाचलेला आहे, संभाजीचे चरित्र वाचलेले आहे. परंतु ज्या राजमाता ज्याने छत्रपती शिवाजी राजे, धर्मवीर प्रतापवीर संभाजी राजे यांना घडवणाऱ्या जिजाऊचे विचार अतिशय सोप्या भाषेत गप्पा मारल्यासारखं आम्हाला ऐकायला मिळाले, सर्वांनाच ऐकायला मिळाले. म्हणून प्रथमतः मॅडमला ते मी आभार तर मानतोच, आमचे मॅडमचा आभार मानतील, परंतु मॅडम मी इतका भारावून गेलो कारण पहिल्यांदा आमचे शिंदे सर आणि मॅडम आणि आमचे सहकारी असे बोलत होते की आपल्याला या विषयावरती एक योग्य असा विचार मांडणारा एक वक्ता कोणी मिळेल का. मी भीत त्यांना म्हणालो एक वक्ता आहे परंतु मिळतात का तुम्ही पहा म्हणलं ते, कारण फार मोठे आहेत, मॅडम आपल्यासाठी वेळ देतील का. आणि मॅडमनी जेव्हा पहिल्यांदाच म्हणजे वंदना देशमुखला सांगितलं आणि त्यांनी तिथं अगदी लाईव्ह आपल्याला बोललं आणि आपण काहीच विचार न करता एकदम सांगून दिलं ठीक आहे म्हणे मी मार्गदर्शन करेन. तर त्यावेळेस आम्ही इतकं आनंदी झालो होतो आणि मला शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होते की मॅडम यांना कामं भरपूर असतात, मॅडम वेळेवर काय करतात काय नाही, मला कामाला म्हणले तर काय करावं म्हणजे डोक्यात विचार होते. परंतु आम्ही फार आनंदी झालो की आपण आम्हाला भरपूर वेळ दिला.
मॅडमनी अगदी 17व्या शतकामध्ये सभोवताली ज्या घटना घडत होत्या त्यांचा उहापोह केला. आजच्या परिस्थितीमध्ये 21व्या शतकात सुद्धा कोणत्या परिस्थिती आहेत आणि त्याला आपण कसे वागतो याचाही उहापोह केला. या सर्व उहापोहामध्ये महत्वाचं मॅडमनी असं सांगितलं की महासाहेबांना सर्व समस्यांचं आकलन तेव्हा झालेलं होतं आणि समस्यांचं आकलन झाल्याशिवाय त्या सोडवता येत नाही. अगोदर प्रश्न समजून घेतला पाहिजे, प्रश्नाचं मूळ समजून घेतला पाहिजे, मग उत्तर सोडवता येतं. मुळासकट प्रश्न सोडवता येतात. मासाहेबांनी तेच केलेलं आहे. अगदी लहान लहान बाबी मॅडमनी सांगितल्या की मासाहेबांनी प्रश्न समजून घेतले आणि प्रश्न समजून घेऊन त्याच्या ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने त्यांनी ते निराकरण करण्याचा प्रयत्न केला. यातच जिजाऊचं श्रेष्ठत्व आहे. जिजाऊ या फक्त आईपुरता मर्यादित नाहीत. आम्ही फक्त जिजाऊंना आई, मातोश्री इथपर्यंतच आम्ही संबोधत असून ते पाहत होतो. परंतु आपण आता एक परिचय फार मोठा करून दिला मासाहेबांचा की त्यांचं फारच व्यापक असं कार्य होतं. विविध शाखांच्या त्या प्रमुख होत्या. आज आम्ही भूगोल विभाग प्रमुख, मराठी विभाग प्रमुख, तत्वज्ञान विभाग प्रमुख वगैरे वगैरे अनेक शाखा त्याच्या केलेल्या आहेत आणि त्या शाखांचा अभ्यास करतो. एका तज्ञाला विचारलं दुसऱ्या शाखेचं तर त्याचं उत्तर देता येत नाही. परंतु मासाहेब ऑल इन वन होत्या. सर्वच शाखांच्या त्या प्रमुख होत्या आणि ज्या काही आपत्ती असतील त्या साऱ्या आपत्तीचं व्यवस्थापन करण्यामध्ये त्या प्रवीण होत्या. हे मॅडमनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या समोर मांडलेलं आहे. जिजाऊ साहेबांना त्यांच्या आईने घडवलं. मातोश्रींना लखुजी जाधव त्यांच्या वडिलांनी घडवलं. हे विचार मॅडमनी सहज सोप्या भाषेमध्ये आमच्या सर्वांच्या समोर मांडलेले आहेत. जिजाऊनी राजेंच्या सर्व प्रकारची प्रतिकार शक्ती कशी वाढवली आणि म्हणून स्वराज्य निर्माण झाले आणि मासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले. हे विचार मॅडमनी अतिशय सोप्या पद्धतीने अगदी सहज गप्पा मारल्यासारखं आम्हाला त्यांनी सांगितलेले आहेत. जिजाऊच्या नजरेने आपण सर्वांनी जर देशाकडे पाहिले तर भारताचे सुराज्य व्हायला वेळ लागणार नाही. फार अगदी सहज मॅडम बोलून गेल्या, परंतु वाक्य डोक्यात घुसलेलं आहे. राष्ट्रीय सेवामध्ये मी काम केलेलं आहे त्यामुळं त्या वाक्याकडे माझं लक्ष गेलं की प्रत्येक व्यक्तीने जर असं लहान लहान बाबीकडे लक्ष दिलं आणि आपलं कर्तव्य पूर्ण केलं तर जिजाऊनी पाहिलेलं जे स्वराज्य तेव्हाचं होतं ते भारताचं सुराज्य व्हायलाही वेळ लागणार नाही असा एक संदेश मॅडमनी बोलता बोलता आपणा सर्वांना देऊन गेलेले आहेत. मॅडमने श्रोत्यावर अतिशय चांगले संस्कार केले. म्हाळसा देवीनी जिजाऊवरती संस्कार केले. मातोश्री जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजावरती, राजे संभाजीवरती संस्कार केले आणि आता या आभासी पद्धतीने मॅडमनी आमच्या सर्वांवरती असे संस्कार केलेले आहेत की ते संस्कार आम्ही विसरू शकत नाही. शिंदे सरांनी उल्लेख केला मॅडम आणि मलाही माहित नव्हतं की आपण हे सारे विचारांचं लेखन करत आहात, ते ग्रंथ लिहित आहात आणि त्या ग्रंथाच्या रूपाने आपल्या नंतर पिढ्यानपिढ्या ते ग्रंथ राहील, आपले विचार ते जिवंत राहतील. आम्ही काही मर्यादेपर्यंत आपले विचार ऐकले, वेळेची मर्यादा होती. आपला जर तो ग्रंथ आला तर आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत, ग्रामीण भागातील खेड्यापाड्या लोकांपर्यंत तो ग्रंथ वाचण्यासाठी मिळेल. आपण लवकर ग्रंथ बाहेर प्रकाशित करावा अशी मी शुभेच्छा आपणास देतो. आपण मांडलेले जे विचार आहेत आवाज येत नाही. काहीतरी प्रॉब्लेम झालाय थोडा. येत नाही. अच्छा, मग त्यांना जर बोलायचं असेल तर सर. हा हा हा. यामध्ये तुम्हाला काही म्हणजे मी शंका वगैरे म्हणणार नाही, पण काही शेअरिंग करायचं असेल तर कारण मला
आयुष्य पुरणार नाही एवढा विषय मोठा आहे तो. तर मॅडम, मी आपणास धन्यवाद देतो की माझ्या महाविद्यालयातील मराठी विभागाने हा हा विचार पूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्याचा, आपले विचार पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीने केलेला आहे. काही डिस्टर्बन्स या नेटमुळे वगैरे होतात, तरी परंतु काही लोक अजून त्यावरती टिकून आहेत आणि सर्वांना एकत्र आणून ही सारी कामं करत असताना जी कठीण परिस्थिती निर्माण होती त्यात संजय पाटील सर शेवटपर्यंत टिकून राहिले. आम्हाला फार चांगलं वाटलं. जिजाऊ हेच प्राचार्य सांगतात मॅडमनी आपल्याला, टिकून राहणे हेच सांगतात जिजाऊ. काही झालं तरी प्राचार्य मागे नाही हटायचं. अ, स्मिता मॅडमनी शेवटच्या अगदी शेवटच्या क्षणात 2-4 बाबतीमध्ये जो संदेश दिला की फक्त जिजाऊ ऐकून चालणार नाही, वाचून चालणार नाही, त्यांनी सांगितलेले विचार अंगीकृत व्हावेत, अंगीकृत केले पाहिजेत. बोलणं एक, वागणं एक असं असायला नको आहे. मॅडम, तुम्ही स्वतः तसे राहता आणि मी आपणास शब्द देतो की आपण जे बोललेले विचार आहे, जिजाऊंचे विचार आहेत, ते निश्चितपणे अंगीकृत करू आणि त्या पद्धतीने जिजाऊच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन देतो. आणि एक या महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून मी आपले मनापासून आभार आणि प्राचार्य राठोड म्हणूनही मी मनापासून आपले आभार मानतो की आपण आम्हाला फार मोलाचा वेळ दिलात आणि यामुळं आमचं मोठेपण वाढलं. याचं श्रेय तुम्हाला आहे मॅडम आणि आपण फारच मोठे आहात. मी धन्यवाद देतो आणि शेवटी जय जिजाऊ, जय शिवाजी. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. धन्यवाद सर. मॅडमचं व्याख्यान हे इतकं छान होतं की आमच्या म्हणजे रेकॉर्ड व्हावं या पद्धतीनं ते पूर्ण व्याख्यान रेकॉर्ड झालेलं आहे आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये जे अतिशय महत्वाचे काही क्षण आहेत तर ते आमच्या आदरणीय प्राचार्यांनी उचललेले आहेत आणि इतकं सुंदर ते पूर्णचे पूर्ण असं रेकॉर्डिंग झालेलं आहे आणि इतकं सुंदर असं सविस्तर सर म्हणाले त्या पद्धतीने की एखादी आई आपल्या लेकरांना अशी सुरुवातच्या कालखंडामध्ये जशी गोष्टी सांगत होती सहज सहज सोप्या सोप्या, तर त्या पद्धतीनं सहज सोप्या सोप्या पद्धतीनं इतकं सुंदर हसत खेळत हे इतकं सुंदर व्याख्यान झालं आणि प्राचार्य साहेबांनी अतिशय कमी शब्दांमध्ये पण अतिशय सुंदर असे म्हणजे आभार मानलेत, अतिशय सुंदर अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहेत. त्याबद्दल मी मराठी विभागाच्या वतीने आदरणीय प्राचार्य राठोड सरांचे ऋणी व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाचा जो शेवटचा हे कार्यक्रम आहे तर तो मी आमच्या विभागाच्या प्राध्यापक डॉक्टर कविता लोहाळे मॅडम यांना अशी विनंती करतो की या सर्वांच्या ऋणात तर राहूतच परंतु एक आपल्याला एका याचा भाग म्हणून आपण आभार व्यक्त करावेत. लोहाळे मॅडम. माईक म्यूट आहे मॅडम तुमचं. मॅडम माईक ओपन करा. माझं खाली जायचं. सर्वांना माझा नमस्कार. विमुक्त जाती सेवा समिती संचलित ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर मराठी विभाग आयोजित राज्यस्तरीय एक दिवसीय ई चर्चासत्र. या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने हे ई चर्चासत्र आपण आयोजित केलेलं होतं. या चर्चासत्राच्या प्रमुख आकर्षण असणाऱ्या ज्या आपल्या प्रमुख वक्त्या होत्या त्या आदरणीय प्राचार्या डॉक्टर स्मिता रावसाहेब देशमुख मॅडम यांनी जे व्याख्यान दिलेलं आहे ते व्याख्यान म्हणजे एक आमच्यासाठी अतिशय सुंदर अशी मेजवानी ठरलेली आहे. मॅडमनी जिजाऊ मा साहेबांचं बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्या समोर मांडलेलं आहे. ज्या जिजाऊ मा आपल्याला आतापर्यंत कळल्या नव्हत्या की काय असं वाटायला लागलं. जिजाऊ मा साहेबांचं आतापर्यंत हे ऐकवत नव्हतं अशा अनेक पैलू मा साहेबांच्या आमच्या समोर आज मॅडम मुळे आलेल्या आहेत. तर मॅडम, मी आपले मनस्वी आभार मानते कारण अतिशय सुंदर असं विवेचन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आताच आमचे विभाग प्रमुख आणि आमच्या सरांनी प्राचार्य सरांनी जे म्हटलेलं आहे अगदी खरं आहे. मी मनापासून आपल्या मराठी विभागातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम. यानंतर आपले या कार्यक्रमाचं या ई चर्चा सत्राचं अध्यक्ष पद
नाही टेक्निकल प्रॉब्लेम येतोय थोडा. मॅडम सरांसारख्या थोड्याशा लेफ्ट होऊन जर आल्या तर परत त्यांना ते व्यक्त करता येईल. आभार मानण्याचं काही मीही मानेन म्हणा, पण आता त्यांनी बरेचसे केलेले आहे. तर मग सरांचं असंच होत होतं. तर सर थोडेसे लेफ्ट होऊन परत आल्याच्या नंतर व्यवस्थित आलं असं मला वाटतं. हॅलो, हा राईट राईट हॅलो, राईट. हा बोला. आलं का? आवाज येतोय का सर? हो ओके ओके बोला. तर माझ्या मराठी डिपार्टमेंट तर्फे मी मॅडमचा आभार मानते. त्यानंतर या कार्यक्रमाचं अध्यक्षपद नेमकं आताच कसं काय प्रॉब्लेम आला मॅडम? काय झालं की परत थोडस. पाटील सर मॅडम कडूनच हा प्रॉब्लेम आहे का? नाही नाही थोड्या वेळात येईल का कसं करावं? हॅलो मॅडम. बरं माझा आवाज आवाज येतोय सर? हा हा. तर आम्हाला अतिशय मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल डॉक्टर प्राचार्य देशमुख मॅडम यांचे मी मराठी विभागाच्या वतीने आणि आमच्या ग्रामीण महाविद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या कॉलेजचे प्राचार्य आदरणीय राठोड सर यांनीही आपले विचार मांडले, त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. त्याचबरोबर लोहाळे मॅडम हा शेवटपर्यंत या ठिकाणी होत्या, परंतु काहीतरी टेक्निकल याच्यामुळं त्यांना व्यत्यय आलेला आहे. मी त्यांचाही या ठिकाणी आभारी आहे. आणि त्याचबरोबर हे जे सकाळपासून आपल्याला एका सूत्रामध्ये ज्यांनी बांधलेलं आहे ते आजच बांधलेलं आहे, नाहीतर याच्यासाठी त्यांचे 2-4 दिवस 2-3 रात्रा हे त्यांनी अतिशय कष्ट करून व्यवस्थितपणे आपल्याला कसं लोकांपर्यंत पोहोचवता येईल हे पाटील सरांमुळेच आपण अनेकापर्यंत पोहोचवलेलो आहोत. त्याबद्दल मी त्यांचा अतिशय मनपूर्वक आभारी आहे. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयातील अनेक जणांनी सहकार्य केले. त्यामध्ये बदने सर असतील, दुसरे अनेक विभागांचे विभाग प्रमुख असतील आणि आमचे अनेक सहकार्यांनी सहकार्य केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमांसाठी आपण वेळातला वेळ काढून उपस्थित राहिलात, सर्वांना आपण ऐकलात, याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने व मराठी विभागाच्या वतीने आपल्या सर्व उपस्थितांचे मी आभार व्यक्त करून अध्यक्ष साहेबांच्या परवानगीने हा कार्यक्रम आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थँक्यू सर. मॅडम पुन्हा एकदा आभार आपले. आपण भरपूर वेळ दिला.